नमस्कार. ग्रंथालय प्रतिभांगण आयोजित काहीतरी विशेष या कार्यक्रमाच्या 15व्या भागात मी अश्विनी भोईर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. दिव्यांग आणि विशेष व्यक्ती यांच्या समस्या आणि पुनर्वसन या संकल्पनेवर आधारित काहीतरी विशेष ही कार्यक्रम मालिका आहे. आणि आजच्या भागात आपल्या भेटीला आलेल्या आहेत राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या शिक्षिका शोभाताई नाटे. शोभाताई प्रतिभांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. शोभाताईंशी संवाद साधणार आहे लेखिका सुधा हुजूरबाजार तुंबे. सुधाताई, आपलंही प्रतिभांगणमध्ये स्वागत. शोभाताई 1987 पासून कर्णबधीर मुलांना शिकवत आहे. द सेंट्रल स्कूल फॉर द डेफ या शाळेच्या त्या माजी मुख्याध्यापिका राहिलेल्या आहेत. त्यांच्याबद्दल अजून विशेष सांगायचं म्हणजे त्यांनी अध्यापनाचं जे काम आहे ते केवळ एक नोकरी म्हणून केलं नव्हतं, तर एक सेवा आणि एक उद्दिष्ट म्हणून, एक ध्येय म्हणून त्या या क्षेत्रात राहिल्या. शिक्षण क्षेत्रात त्यांनी सेवाभावी वृत्तीने काम केलं आणि याची दखल विविध स्तरांवर घेतली गेली. NCERT दिल्लीचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. त्याचबरोबर 8 मार्च 2009ला कर्तृत्ववान महिला म्हणून महापौर पुरस्काराने देखील त्या सन्मानित आहेत. 5 सप्टेंबर 2013 शिक्षक दिनाच्या दिवशी राष्ट्रपती पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. शोभाताईंनी आतापर्यंत विविध वृत्तपत्रांमधून, नियतकालिकांमधून लेखन केलेले आहे. दैनिक सामना, लोकसत्ता, साप्ताहिक विवेक, मैत्रीण अशा विविध वृत्तपत्रांमधून त्यांचे लेख आतापर्यंत प्रकाशित झालेले आहेत. शोभाताई विविध विषयांवर व्याख्यानं देखील देत असतात. मला वाटतं बऱ्याच दर्शकांनी त्यांना ऐकलंही असेल. शोभाताई, मी आपलं इथे पुनश्च स्वागत करते आणि मी इथे वासुदेव तुंबे सरांना विनंती करते की आपण त्यांचं एक छान प्रतिभांगणचा जो मग आहे तो देऊन त्यांचं इथे स्वागत करा. काहीतरी विशेषच्या या पुढील भागाची सूत्र मी संवादक सुधा हुजूरबाजार तुंबे यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. धन्यवाद अश्विनी. आणि शोभाताई, ग्रंथालय परिवारात आपलं सहर्ष स्वागत आहे. आजच्या काळाची गरज असलेला हा विषय आज आपण इथे मांडणार आहोत. शिक्षक आणि सामाजिक भान. सगळ्यांनाच खूप ऐकायची इच्छा आहे आणि आम्हाला जास्ती आमचं भाग्य असं आहे की विशेष शिक्षणाकडून सर्वसमावेशक सामायिक शिक्षणाकडे असा प्रवास तुम्ही केला आहे. आता आजचा विषय आहे सामाजिक भान आणि शिक्षकांचा. तर सुरुवातीला आम्हाला अश्विनी सांगितलं असं तुम्ही बरंच लेखन केलं. त्याच्यानंतर विविध विषयावरचं आधारित तुम्ही कार्यक्रम आयोजन केले आहे, निवेदनाचे उपक्रम केले आहे. त्या सगळ्याबद्दल आम्हाला सविस्तरपणे छान सांगा. मनापासून धन्यवाद. ग्रंथालयाच्या या व्यासपीठावर बोलायला मिळणं हे माझं भाग्य आहे. त्याबद्दल मी सगळ्यांची कृतज्ञ आणि ऋणी आहे. शाळेचे शिक्षक म्हणून काम करत असताना तेव्हाच मला असं वाटायला लागलं की शाळेत जे काही काम चालतं माझ्या ते खूप सेंट्रल स्कूल फॉर द डेफ आगरीपाडा ही माझी शाळा, कर्णबधीर मुलांची आणि कर्णबधीर मुलं बोलणारी. तर हे जे काही वेगळं काम आहे ना ते आपण लिहिलं पाहिजे. म्हणजे मला अगदी आठवतं की मी शाळेत ते प्रशिक्षण घेतलं आणि लगेचच माझा त्या काळामध्ये पुण्याचं स्त्री मासिक हे खूप असं प्रतिष्ठेचं मानलं जायचं, त्याच्यामध्ये माझा लेख आला होता. आणि मग हळूहळू लेखन अनेक ठिकाणी म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातल्या नुसतं कळलं की नाशिकहून गावकरी निघतो, मी गावकरीच्या नावाने लेख लिहून टाकला आणि मग त्यांचा मला प्रत आली की आम्ही तुमचा लेख घेतला म्हणून. असं जवळजवळ महाराष्ट्रातल्या सगळ्या दैनिकातनं मी कर्णबधिरत्वाच्या जागृतीसाठी लिहित गेले आणि त्याच्यामुळे खूप मुलांनी आमच्याकडे प्रवेश घेतला. कारण मौखिक पद्धतीने शिकवणारी आमची शाळा असल्यामुळे वेगळे पण आहे. म्हणजे जसं एरवीच्या ह्याच्यात असं म्हणतात ना IIT हे वेगळे पण असतं, तसं आमच्या क्षेत्रातलं IIT आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे मुलं येत गेली, प्रवेश होत गेला आणि आमच्या अगदी
बिहार दरभंग्यापासून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातली मुलं आमच्याकडे येतात. आणि मग ह्याच्यातनंच हळूहळू मला वेगळ्या वेगळ्या संधी मिळत गेल्या. मग दैनिकातनं लिहित गेले. मी 500हून अधिक पुस्तकांचं परीक्षण केलेलं आहे. त्यामध्ये ग्रंथालयाची पुस्तकं असतील आणि त्यानंतर मला गाण्याच्या म्हणजे मैफिलींचं आयोजन आणि निवेदन करायला मी सुरुवात केली. तोही माझा पहिला प्रयोग होता. कधी फारसं म्हणजे बक्षीस घेण्याशिवाय कधी व्यासपीठावर कधी गेले नव्हते, पण हळूहळू हे करायला लागले. आणि आता गंमत वाटेल की मी बऱ्याच प्रकारच्या मैफिली करते, बऱ्याच संकल्पनांवरच्या मैफिली. म्हणजे गदिमा आहे, शांता शेळके आहेत, सुधीर फडके आहेत, जितेंद्र अभिषेकी आहेत, माणिक वर्मा आहेत, अनंत काणेकर आहेत, अशा वेगळ्या. त्याशिवाय पाऊस गीतं, दत्तगीतं, भक्तिगीतं, बालगीतं आणि गीतरामायण आहे किंवा प्रेम या संकल्पनेवर आधारित एक मैफिल मी करते. आता त्याच्यामध्ये कसं असतं की आपल्याला प्रेम म्हटलं की तो आणि ती लगेच दिसतंच, पण त्याच्याशिवाय सुद्धा प्रेमाच्या इतक्या असंख्य छटा आहेत. आईचं मुलावरती प्रेम, मुलीचं वडिलांवरती प्रेम, परमेश्वरावरचं प्रेम, गुरुवरचं प्रेम, मायबोलीवरचं प्रेम, मातृभूमीवरचं प्रेम, अहो देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांवरचं प्रेम, अशी ती मैफिल चढत जाते. आणि आम्ही सुरांवरच्या प्रेमाने किंवा राष्ट्रप्रेम म्हणजे देशावरच्या प्रेमाने आम्ही त्याची सांगता करतो. म्हणजे मला अजूनही आठवतं की अनेक वेळा समोरचे रसिक श्रोते डोळे पाणावलेले असतात किंवा आनंदाने म्हणजे खूप भारावून गेलेले असतात. अशा अनेक प्रकारच्या मैफिली करते. नंतर लिहित गेले. आता माझी 3-4 पुस्तकं आहेत प्रकाशित झालेली. आणि सांगायला आनंद वाटतो की मागच्या वर्षी माझ्या 2 पुस्तकांना 3 पुरस्कार मिळाले. आणि असं थोडंसं काहीतरी हे तर टाळ्या वाजवायलाच पाहिजे. फारच छान. म्हणजे व्याख्यानं आता अनेक शाळांमध्ये म्हणजे फक्त विशेष शाळा नाही तर सर्व सामान्य ज्या शाळा आहेत तिथेही शिक्षकांसाठी, पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं देत असते. त्याशिवाय साहित्यिक विषयावरची हा माझा काय म्हणायचं अंतरेची ठेव आहे की वसंत ऋतू आहे, आत्ता वर्षा ऋतू आहे, त्याचा मी कोसळती धारा म्हणून कार्यक्रम करते. तो उद्याच आहे माझा कोसळती धाराचा कार्यक्रम. येणारच होते कारण तो उद्या आहे. आणि त्याच्यामध्ये छान म्हणजे इतके वर्ष अनुभवलेल्या, साठवून ठेवलेल्या, मनात हृदयात साठवलेल्या अशा कविता, गाणी काही असं पण तो मी एकटी करते. आणि मैफिलही, पाऊस गाण्यांची मैफिलही करते. अशा अनेक प्रकारच्या मैफिली, लेखन, व्याख्यानं. आणि आणखीन वेगळं म्हणजे मी सध्या कारागृहात काम करते. रामचंद्र प्रतिष्ठान म्हणून एक संस्था आहे. त्या संस्थेतर्फे कारागृहातल्या बंदिवानांसाठी आम्ही निबंध स्पर्धा घेतो, देशभक्तीपर निबंध स्पर्धा. आणि त्याच्या आयोजनामध्ये आणि त्याचं पेपर तपासणं किंवा तिथे बक्षीस समारंभाला जाणं आणि समोर अशा बसलेल्या बंदिवानांना काहीतरी सकारात्मक बोलण्याचं असं भाग्य अनेक वेळा मला मिळालं. त्यामुळे महाराष्ट्रातल्या बऱ्याच कारागृहात जाऊन आलेली आहे. आणि विशेष म्हणजे हे करताना जो काही आनंद मिळाला आणि अभिमान वाटतो सांगायला की मागच्या वर्षी अर्जही न करता ज्या संस्थेबरोबर हे मी काम करते ते रामचंद्र प्रतिष्ठान म्हणून आहे, तर त्यांना जळगावचा केशव स्मृती प्रतिष्ठानचा पुरस्कार मिळाला 1 लाख रुपयाचा अर्जही न करता. आणि तो पुरस्कार घ्यायला मलाही त्यांनी बोलवलं होतं. हाही माझा आणखीन एक आनंदाचा योग. आणि या वाटचालीमध्ये अनेक काय म्हणायचं आनंदाचे क्षण मला मिळत गेले, लक्षात राहिले, स्मरणात राहिले. म्हणजे आत्ता जे आपले उपराष्ट्रपती झालेत ते जेव्हा आपले राज्यपाल होते CP राधाकृष्णन, ते शारदाश्रम शाळेचा ज्या वेळेला प्लॅटिनम ज्युबिली अमृत महोत्सव झाला तर त्यावेळेला त्या कार्यक्रमाचं निवेदन करण्याचं भाग्य मला मिळालं षण्मुखानंदला. म्हणजे खूप आनंदाचे क्षण, खूप मोठी व्यक्तिमत्व अनुभवायला मिळाली, त्यांच्याजवळ वावरायला मिळालं. बहुतांश मुख्यमंत्र्यांबरोबर शाळेत असल्यामुळे सरकारी जे कार्यक्रम असतात त्याचे निवेदन करायला मिळालं. असे खूप आनंदाचे क्षण मी घेतलेले आहेत. तुमच्याकडे बघूनच इतकं छान वाटतंय की असं वाटतं ऐकतच राहावं. तुमचे अनुभव खूप वेगवेगळे आहेत. म्हणजे आता म्हणजे असं वाटतं की तुम्ही कर्णबधिरांच्या शिक्षिका आहात, त्याच्यासाठी वेगळं ट्रेनिंग घेतलं असेल नाही का तुम्ही? हो. पण ते मग सांगाल का प्रेक्षकांना काय ट्रेनिंग असतं?
आता मी बऱ्याच जुन्या बरीच वर्ष झाली, मी 35 वर्ष शाळेत होते, त्याच्यामुळे एवढ्या जुनं आहे ते. तर आम्ही ज्या शाळेत मी शिकवत होते त्या शाळेत आमच्याकडे ट्रेनिंग कॉलेज पण होतं. 1 वर्षाचा खूप खडतर असा तो वर्ष गेलं. म्हणजे आम्हाला प्रवेश घेतानाच सांगितलं होतं की बारसं, डोहाळ जेवण, खेळवण, सत्यनारायणाची पूजा ह्यासाठी तुम्हाला सुट्टी मिळणार नाही, चालत असेल तर या. त्यामुळे पण जरी ते असलं तरी सुद्धा तिथे जे ज्ञानदानाचं काम होतं आणि मुलांचं यश आम्हाला बघायला मिळत होतं. कर्णबधिरत्व असून सुद्धा मुलांनी जे काही उत्तुंग यश मिळवलं होतं ते म्हटल्यानंतर ह्या इतक्या नगण्य आणि सामान्य गोष्टी आहेत की एकदा तुम्ही तो पेशा स्वीकारला की मला असं वाटतं की हे सगळं खूप छान वाटत राहतं. म्हणजे जिथे प्रामाणिकता, सहृदयता, सजगता, सात्विकता आणि सोज्वळता जिथे असते ना तिथे आनंदच असतो असं मला वाटतं. आता हे रेग्युलर म्हणजे सगळ्या पण सर्वसामान्य शिक्षक असतात तेव्हा ट्रेनिंगला ते लेसन्स देतात. हो. तुम्हाला पण असं लेसन्स होते? हो तर. आणि मग तुम्ही मॉडेल्स करायचे का कसं? म्हणजे या कर्णबधिर मुलांना तुम्ही कुठल्या बेसिस कसं शिकवायचं? म्हणजे आता मी जिथे शिकवत होते ते मौखिक पद्धतीनेच होतं. म्हणजे जसं आपल्या मुलांना शिकवतो ना, ऐकणाऱ्या मुलांना, तसंच आम्ही शिकवलं. फक्त थोडं सावकाश बोलायचं. आणि कानाला ते त्यांचं मशीन, तेव्हा त्यावेळेला हेडफोन्स होते पण नंतर डिजिटल मशीन्स आली, त्यामुळे मुलं ऐकायचा प्रयत्न करायची. फक्त दुर्दैवाने कसं होतं की चष्मा लावला की कसं सगळं दिसून जातं, तसं मशीन लावलं की नाही होत. म्हणजे आपल्याला रोबोटिक कसं ऐकायला येतं ना तसं थोडंसं ऐकायला येतं. पण जेव्हा आपण मुलांमधला जो स्फुल्लिंग असतो ना तो जागा केला की तुला ऐकायचंच आहे, की मुलं ऐकायचा प्रयत्न करतात. आणि एक ऐकतोय आणि दुसऱ्याला, म्हणजे ज्याला थोडासा लॉस कमी असतो, हिअरिंग लॉस, ती मुलं जास्त ऐकायचा प्रयत्न करतात आणि ज्यांना जास्त असतो ते कमी ऐकतात. मग जर म्हटलं बघ त्याला येतं ऐकायला, तुला पण प्रयत्न करायला हरकत नाही, मग ते म्हणजे आमच्या कुंदाताई म्हणायच्या की कानात प्राण आणून मुलं ऐकतात आणि मग प्रयत्न करतात. म्हणजे हा जो आहे ना सात्विकता ही विचारातली, ती मला शाळेमध्ये खूप मिळाली आणि म्हणून मी नेहमी स्वतःला भाग्यवान म्हणते की. आणि त्यामुळे मौखिक पद्धतीने कधीच मला त्या कर्णबधिरत्व म्हटल्यानंतर आपण पूर्वीच्या बातम्यात असं खाणाखुणा करून, बरोबर आहे ते साईन लँग्वेज आहे ती तसं, पण मला ते तसं आम्हाला येत नाही. म्हणजे आम्ही मुलांना तसंच नाहीच शिकवलं. तर लहानपणापासून, म्हणून आमच्याकडे अगदी 2-3 महिन्यापासून मुलांच्या आईला किंवा पालकांना ट्रेनिंग दिलं जातं की कसं शिकवायचं. AVT म्हणजे ऑडिओ व्हर्बल थेरपी आता ज्याला नवीन भाषेत म्हणतात, तर ती आम्ही करतो. त्याच्यामुळे मुलं ऐकतात, ऐकायचा प्रयत्न करतात. आणि जितकं आपण ऐकतो ना, बघण्यापेक्षा सुद्धा ऐकणं जितकं असतं ना ते जास्त परिणामकारक होतं. आणि मुलं, कारण बहुतेक वेळा काय माहिती का, त्यातल्या त्यात थोडंसं म्हणजे रेसिड्युअल हिअरिंग असतं, उर्वरित थोडी श्रवणशक्ती असते. ती जितकी जास्तीत जास्त तुम्ही जागृत करता, स्टिम्युलेट करता, तेवढं मुलं जास्त ऐकायचा प्रयत्न करतात. आणि हल्ली ती कॉक्लिअर इम्प्लांट्स पण करत असतील ना? हो, आता तेही करतात. पण जरी कॉक्लिअर इम्प्लांट केलं तरी सुद्धा त्याच्यानंतर मुलांना असं नाही की आता इम्प्लांट केला तर सगळं ऐकायला आलं, असं होत नाही. त्याच्यासाठी सुद्धा प्रशिक्षण लागतं मुलांना द्यायला की कसं ऐकायचं असतं. हे फार एक तर खडतर आहे पण आनंददायी आहे. म्हणजे कारण काय होतं माहिती आहे का, की मुलांच्या मेंदूमध्ये काही अडचण नसते, मुलांना आकलन चांगलं असतं, त्यामुळे छान प्रकारे मुलं समजून घेतात, ऐकायचा प्रयत्न करतात. आणि एक करतोय म्हटल्यानंतर दुसऱ्यालाही वाटतं की मीही करायला पाहिजे असं. आता ही तुमची शाळा जी तुम्ही जिकडे शिकवत होता CITD, ही मला अगदी आठवते की 70-80च्या दशकामध्ये ह्या शाळेला कुंदाताईंची शाळा असं म्हणायचं. तर त्या शाळेबद्दल अगदी ऐकायला आवडेल. तेव्हा ऐकलेलं आहे, बरोबर, आणि प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. आता CITD हे आमच्या ह्याचं नाव होतं, म्हणजे शिक्षक प्रशिक्षण होतं त्याचं नाव आहे. CSCD आता नाव आहे, सेंट्रल स्कूल फॉर द डेफ आणि सेंट्रल सोसायटी फॉर द एज्युकेशन ऑफ द डेफ असं आमची संस्थेचं नाव. त्याच्या छताखाली मैत्री नावाचा एक छोटा उपक्रम आहे. म्हणजे अगदी इन्फंट्सना शिकवलं जातं, लहान मुलांना, आईला म्हणजे प्रशिक्षण दिलं जातं. आमच्याकडे त्यावेळेला पालकांसाठी पत्ररूपी अभ्यासक्रम होता, करस्पॉन्डन्स कोर्स होता. तर असे बरेच उपक्रम आणि शिक्षक प्रशिक्षण होतं, पालकांसाठी पण प्रशिक्षण होतं. तर असं सगळं त्या ह्याच्यामध्ये होतं. आणि ह्या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे हॉलंडहून प्रशिक्षण घेऊन आलेल्या कुंदाताई होत्या, आमच्या गुरु कुंदाताई. आणि आता शुभदा बुर्डे म्हणून ज्या शाळेच्या संचालिका आहेत त्या सगळं काम बघतात. तर
त्यांनी तिकडनं प्रशिक्षण घेऊन माझं थोडक्यासाठी हुकलं, कारण मी नसते उद्योग म्हणजे मी संस्कृतचे क्लास घेत होते. आणि जेव्हा विचारलं त्यावेळेला जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये मुलांची 10वीची परीक्षा असायची. 10वीच्या मुलांना मी 100 मार्काचं ऐकणाऱ्या संस्कृत शिकवत होते. त्यामुळे मला ते माझं झालं नाही त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही CITD शाळेत शिकवत होतात आणि पुन्हा त्याच्यावर तुम्ही हे संस्कृतचे क्लास पण घेत होते. हो, क्या बात आहे. घरी जाऊन मी 12 वर्ष शिकवलेलं आहे. अरे वा. आणि संस्कृत म्हणजे अगदीच वेगळा विषय. 100 मार्काचा संस्कृतचा पेपर शिकवत होते. आणि गमतीचा आणि आनंदाचा भाग म्हणजे बहुतेक मुलांना 90च्या वरती मार्क मिळायचे. आणि अवधूत गुप्ते माझा विद्यार्थी आहे. अरे वा. आणि तो नेहमी म्हणतो की माझी 6वी दुर्गा आहेस तू. अगदी खरंय. म्हणजे आता आम्ही दुसरा देऊ शकतो. आणि तो पहिला आला होता शाळेत. म्हणजे जेव्हा आत्ताच एका कार्यक्रमात आमच्या गणेशोत्सव मंडळाचं 75वं वर्ष आहे त्यावेळेला एक कार्यक्रम झाला, लोगो वगैरे झाला, तेव्हा तो आला होता. तेव्हा जाहीर लोकांसमोर त्याने सांगितलेलं एक वाक्य सांगते की मी ज्यावेळेला 9वीतनं 10वीत आलो तेव्हा साधारण 60-65च्या आसपास मला मार्क होते, पण 10वीला मला 95 मार्क मिळाले आणि शाळेत पहिला आलो. आणि तेव्हा त्याने म्हटलेलं वाक्य असं की संस्कृत शिकवून मला सुसंस्कृत करणारी शोभाताई. कारण मला सगळेजण शोभाताई म्हणतात, अजूनही सगळेजण अरे तुरेच करतात. हा माझा आणखीन एक आनंदाचा भाग आहे. अगदी छान. मानाचा तुरा आहे. एका विद्यार्थ्याने खरेदिलेली म्हणजे मानवंदना. हो, अशी खूप जण आहेत की ज्यांच्याबद्दल सांगता येईल, पण हा एक आनंदाचा भाग होता. तर सांगायचं असं की तेव्हा मी जेव्हा शाळेत शिकवत होते त्यावेळेला हेही करत होते की 12 वर्ष शिकवलं आणि मग थांबले, कारण आणखीनही काय बरंच करत होते हे करताना. आणि मग शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे शाळेत आम्ही मौखिक पद्धतीने शिकवलं, मुलं बोलायची. आणि सांगायला मला अभिमान वाटतो की आमच्या शाळेचा एक विद्यार्थी पद्मश्री मिळालेला आहे. वा. जागतिक कीर्तीचा जलतरणपटू तारानाथ शेणाय हा आमच्या शाळेचा विद्यार्थी आहे. तो मला वाटतं माझ्यापेक्षाही वयाने मोठा आहे, परंतु त्याला पद्मश्री मिळालेला आहे. आणि मला सांगण्यासाठी म्हणजे आता काय म्हणायचं, मुलं बरेचदा कर्णबधीर म्हटलं की एकदम मुकबधीर म्हणतात, परंतु आम्ही त्यांना कर्णबधीर हाच शब्द आहे. आणि मला अजून आठवतं की साधारण 5-5.25 वर्षाची 2 मुंबईच्या बाहेरची मुलं होती आलेली. आणि पेपरमध्ये जाहिरात बघितली की श्रीवत्स बालमंदिरम नावाची एक दादरला संस्था आहे जिथे संस्कृत कथाकथन, श्लोक पठनाच्या स्पर्धा चालतात आणि त्यांची बालवाडी पण आहे. तर म्हटलं आपल्या मुलांना प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि म्हणून मी मुलांकडनं श्लोक म्हणून घेतले. आणि म्हणजे खूप मेहनत अर्थात करायला लागली. जिथे एक शब्द, एक अक्षर बोलताना मुलांच्या नाकात दम येतो तिथे हे म्हणणं, पण एक श्लोक म्हणून दाखवते की किती कठीण होतं ते सगळं. भारतो मम देशोयम स्वातंत्र्य स्वर्णिमोत्सवे सुराज्य वर्धनार्थम वै सततम प्रयतामहे योजनानां सहस्रम तु शनैर्गच्छेत पिपीलिकाः अख्रियो वैनतेयोपि पदमेकम न गच्छति. असे 10 श्लोक होते. आणि बालमोहनमध्ये 250 मुलांच्या समोर ती स्पर्धा होती आणि मी लपून बसले होते, कारण मी दिसले की मग शोभाताई करत राहणार म्हणून. आणि मुलांना पहिल्या राऊंडला तर सिलेक्शन झालंच. आणि काही जण परीक्षकांना एका परीक्षेला तर कळलंही नाही की हे कानाच्या मागे मशीन आहे. इतकं छान मुलांनी म्हटलं. सेकंड राऊंडलाही म्हणजे हा कौतुकाचा भाग होता आमच्या मुलांनी. आणि त्याच्यानंतरचा पुढचा भाग असा की शाळेचं आमच्या वाढीव बांधकाम होणार होतं नंतर महिन्याभरामध्ये. आणि तेव्हा गुरुजी आम्हाला मिळू शकले नाहीत. तर तेव्हा आम्ही म्हटलं की आपली मुलं संस्कृत बोलतात हे गुरुजींपेक्षाही अधिक आहे. आणि म्हणून मग पूजा करताना मुलांनी आमच्या श्लोक म्हटले. आणि विशेष म्हणजे आमच्या शाळेचा विद्यार्थी अब्दे अली बादलावाला हा BE सिव्हिल इंजिनियर. आणि त्याच्या योगायोगाने असं झालं की मला आता हे बोलतानाही अंगावर रोमांच येत आहेत की त्याच्या ज्या कंपनीत तो नोकरीला होता त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं आणि त्याच्या देखरेखीखाली आमचं वाढीव बांधकाम झालं. आणि तोही खूप छान काम करतोय. तो मॅरेथॉनला धावतो, अशा मुलांची संघटना केली आणि समाजात चांगलं काम करतोय. गुरुदक्षिणा खरंच भरपूर दिली तुम्हाला. अगदी अगदी अगदी. आणि ही सगळी कुंदाताईंची पुण्याई आहे. कुंदाताईंनी ज्या निष्ठेने आणि शिस्त, ही जी शिस्त आहे ना
त्याच्यातनंच मला तो सामाजिक भान सुचत गेलं की जे आपण तेव्हा असं वाटायचं, म्हणजे मला अजूनही त्यात दिवाळी अंक आपला निघतो ना म्हणून मला एक आठवतंय की त्यावेळेला मी एकदा असं झालं की लेसन प्लॅन लिहायचे असतात ना, तर माझा लिहून झाला नव्हता. तर लिहून का नाही झाला, तर मी आपलं खरं सांगून टाकलं, तर दिवाळी अंकाचा लेख लिहायचा होता. हे बघा, मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं बाकी सगळं बंद, मला वेळेवर ते तुम्ही काय करायचं ते करा, माझं हरकत नाही आहे, पण माझे हे परत होता कामा नये. आणि एकदा ही तंबी मिळाल्यानंतर पुढे एकदाही असं झालं नाही की लेसन वेळेवर दिला नाही झाला. म्हणजे अजूनही मला आठवत आहे की कित्येक रात्री मी अंथरुणाला पाठच नाही लावली, म्हणजे पूर्ण जागी राहून टीचिंग एड्स बनवणं असणं किंवा लेसनची तयारी करणं हे सगळं. पण ती फक्त तो धाक होता, पण तो धाक आज मागे वळून बघताना वाटतं की किती आवश्यक होता. आणि अजून एक मला छोटीशी गंमत सांगावीशी वाटते की आज आपल्याकडे म्हणजे मोबाईलवर आपण असतो ना का, आणि मग आपल्याला किती लाईक्स मिळतात, अंगठे मिळतात, त्याच्यावर आपण अगदी आतुरलेले असतो नाही का, म्हणजे तरुण पिढी तर अगदी असते. तर मला एकदा आठवतोय एक प्रसंग, म्हणजे मगाशी ताईंनी उल्लेख केला NCERT दिल्लीच्या त्याचा, तर त्यावेळेचा तो एक प्रसंग आठवतोय की माझ्या यजमानांनी मला टाइम्समधलं एक जाहिरात दाखवली की NCERTचं एक आहे इनोव्हेटिव्ह एक्सपेरिमेंट्स अँड प्रॅक्टिसेस इन स्कूल एज्युकेशन नावाचा एक प्रोजेक्ट असतो त्यांचा, मग तुला काय लिहिता आलं तर लिही. आणि वाटलं मला काय ते मी लिहिलं, पाठवलं. आणि एका सकाळी मी अर्धा तास साधारण आधी शाळेत जात होते आणि शाळेत गेले तर त्यांनी सेवकांनी पत्र आणून दिलं, तर मला तो राष्ट्रीय पुरस्कारासाठी माझं सिलेक्शन झालं होतं. आता ज्या यजमानांनी मला सांगितलं त्याला सांगायला तर हवं ना, तर तेव्हा तो कॉईन टाकायचा तो फोन होता, तो आमच्या घरात शाळेच्या पब्लिक फोन आमच्या शाळेसमोर होता. माझी 3-4 नाणी फुकट गेली तरी काय तो फोन बँकेत ना, माझे यजमान बँकेत होते, त्यामुळे तो लागला नाही फोन. आणि ते करेपर्यंत उशीर झाला आणि मला एका कानाने ऐकू आलं शाळेची बेल झाली वगैरे, पण म्हटलं आता आलोय तर सांगून जाऊया. शाळेत गेले, बाहेरच आमच्या दादाने सांगितलं कुंदा त्यांनी बोलावलंय. बापरे. आणि काय झालं की मला म्हणाल्या आज हॉलमध्ये प्रार्थना असते सकाळची असेंब्ली, त्याला तुम्ही आला नाहीत मुलांना घेऊन. मुलं एकटी होती आज, कुठे होतात. तर मग मी पत्र दाखवलं, हातात पत्र होतं, दाखवलं, या उद्यापासून वेळेवर यायचं हॉलमध्ये. बापरे. पण त्या वेळेला मी सगळ्यांना गंमत सांगते की मला क्षणभर सुद्धा वाटलं नाही की त्यांनी माझं कौतुक करावं. एवढं कौतुक करण्यासारखं काही केलेलंच नाहीये आपण. हा जो आहे ना, म्हणजे आज आपण जे लाईक मिळालं नाही की तोंड आपलं पडतं, वाईट वाटतं, तेव्हा जेव्हा मी सामाजिक भान बोलायला जाते ना, तर हा आदर्श आपण ठेवला पाहिजे की आपण काही खूप मोठं केलं नाही, आपण आपलं काम फक्त मांडतोय. आता त्याला ते मिळालं सुदैवाने, हा नंतरचा भाग आहे नाही का. तर म्हणजे ही शिस्त होती कुंदा त्यांची. खरंच ही शाळा बघावीशी वाटते आता. आमच्या प्रेक्षकांना नक्की वाटत असणार की आपण ही शाळा बघायला जाऊया. आता अजून आहे शाळा चालू आहे? हो, शाळा चालू आहे आणि तितकीच आता तर आणखीन म्हणजे प्रगती म्हणजे अशी की आणखीन खूप छोटी मुलं येतात, छोट्या वयात येतात. कारण आतापर्यंत जे काही काम केलं, अनेक वेळा मी आकाशवाणीवर तर बोलले, शेवटी मी म्हटलं अहो मी इतक्या वेगळ्या वेगळ्या विषयावर लिहिते बोलते ना, मला सारखं ते कर्णबधिरत्वाबद्दल बोलवू नका. म्हणजे मला अजून आठवतं की मी लोकसत्तेमध्ये चतुरंग पुरवणीत 12 वर्ष लिहिलंय. तर एकदा ते कोण म्हणजे मला ते तिथले सगळे ओळखायचे नाही, फक्त लेख देण्यापुरतं जायचं ना, तर ते म्हणाले अहो तुमचा विषय कुठचाही असो त्यात कर्णबधीर मुलं येतातच तुमची. असं मी म्हटलं हो ते रक्तातच आहे. म्हणजे मी म्हटलं असं रक्त काढलं तर माझी मुलं बाहेर येतील तसं. आणि तसा एक छोटासा आत्ता प्रसंग झालेला सांगू का? नक्की. आत्ता महाराष्ट्र टाइम्स आणि महाराष्ट्र सेवा संघ याच्यातर्फे पोलिसांसाठी लेखस्पर्धा झाली. 2000 पोलिसांनी सहभाग घेतला होता. आणि गमतीचा भाग म्हणजे मी डॉक्टर महेश केळुसकर आणि डॉक्टर नितीन आरेकर असे आम्ही 3 परीक्षक होतो. 2000पेक्षा जास्त निबंध आले होते आणि आम्हाला तो फायनल राऊंडचे तपासायला दिले. आम्ही तो हे बनवला वगैरे. आणि आमचं असं ठरलं होतं की आमच्या 3घांतर्फे डॉक्टर केळुसकर बोलणार होते. त्यामुळे म्हटलं आपण निवांत आहे, आपल्याला काही बोलायचं नाही. आणि मग त्यांना ते व्यासपीठावर आल्यानंतर निवेदक बाईंनी सांगितलं की बोलायला बोलवलंय. ते बोलत असताना ती पटकन पाठवून आले आणि म्हणाले तुम्ही पण बोला ना. आता अचानक आलेलं हे
तर मी आता शाळेचाच अनुभव मी सांगितला की एका मुलीचा म्हणजे ह्याच्यातला धारावीच्या झोपडपट्टीत राहणारी आमची मुलगी कशी ती पावसात अडकली आणि मग नुकती वयात आली होती ती, आणि ते सगळं त्याचं जे सोहळा असतो तो माझ्याकडे आला होता. पहिल्यांदाच आयुष्यात मीही केलं की तिचं मोठेपण सगळं, कारण तेव्हा तिला सांगितलं होतं की पुरुषांच्या डोळ्यात कसं बघायचं असतं वगैरे वगैरे. तर ती पाण्यातनं जायला लागली, अर्धा कमरेपर्यंत तिच्या पाणी होतं जाताना. तर तिला 1-2 जणांनी विचारलं घरी येतेस का माझ्या, तर ती म्हणाली तू सांगितलंस ना तसं डोळ्यात बघितलं मी. तर म्हणे मला नाही वाटलं चांगलं. मी म्हटलं नाही येणार मी. मग दुसऱ्याने पण तसंच विचारलं, मग मी नाही सांगितलं. मग एका पोलिसाने विचारलं मला की तू घरी येतेस का माझ्या. मग मी विचारलं त्याला की तुझ्या घरी कोण आहे. तेव्हा माझी बायको आहे, आई आहे, मुलं आहेत माझी, मग येतेस का. मग तुम्ही माझ्या आईला, म्हणजे ते पूर्वी कोपऱ्यावर असा तो पानपट्टीवर फोन असायचा ना, तर तसं तुम्ही माझ्या आईला निरोप पाठवाल का की इथे मुलगी मी इथे आहे तर उद्या मला न्यायला या वगैरे. हो सांगू ना तुला. मग म्हणे मी त्याच्या घरी घेते वगैरे. आणि मग ती दुसऱ्या दिवशी गेली आणि मग आम्ही लँग्वेज ॲक्टिव्हिटी ह्याच्यावर भाषेचा व्यवसाय म्हणून आम्ही त्या पोलिसांना पत्र लिहिलं वगैरे. तर हे सांगितल्यानंतर एका पोलिसांनी आपलं दुसऱ्या नंबरच्या मिळालेल्या पोलिसांनी आपलं मिळालेलं बक्षीस म्हणजे त्यांनी असं माईकवर जाऊन सांगितलं की ह्या ताईंनी ज्या शाळेचा अनुभव सांगितला ना त्यांना माझं बक्षीस आहे, मी उघडणार पण नाही पाकीट, तसंच देऊन टाकणार. असे खूप अनुभव सांगू का गाठीचे आहेत. खूप छान. आता मुलांच्या सक्सेस स्टोरीज तुम्ही आता बऱ्याच सांगितल्या आहेत. तुम्हाला विशेष मनाला एखादी आवडणारी गोष्ट अशी? हां, आता मुलांचा आमच्याजवळ मगाशी NCERTचा म्हटला ना लेख लिहिला होता मी, त्याच्यामध्ये मुलांची भाषावाढ लिहिली होती. तर गमतीचा भाग असा की माझ्या वर्गात एक मुलगा होता. तर काय कसं मुलं खूप लांबनं मुंबईतनं यायचे आणि सकाळी अनुभव खूप घ्यायचे ना, लोकांमधनं येताना बसमधनं येताना, ते एकमेकांना काहीतरी सांगायचं असायचं. त्यामुळे वर्ग सुरू करायला मला उशीर व्हायचा. ते मग उशिरा यायचे. मी म्हणायचे आले वराती मागणं घोडे आले. तर त्या मुलांना बाकी काहीच भाषा नाहीच ना, तर घोडे कळायचं काय म्हणते घोडे घोडे असं करत करत ते कळायला लागलं की मी काय कधी म्हणते. तर 1-2दा मलाही वापरलं, मी मुद्दाम उशिरा आले घोडे घोडे. आणि असं करत हळूहळू म्हणी सुरू झाल्या. एकदा अशी गंमत झाली की माझ्या ड्रेसमध्ये म्हणजे माझ्या स्कर्टमध्ये तो खडू अडकला होता आणि मी शोधला कुठे मला दिसला नाही, म्हणून मी वरचा काढायला म्हणून उठलं तर माझ्या ह्याच्यातनं पडला. मी पटकन म्हटलं काखेत कळसा गावाला वळसा. आता त्यांना कळलं की ही काहीतरी शोधते नाही, आणि मग ते मी बरंच हेतू पुरस्सर वापरत गेले. आणि मग त्या मुलाने घरी जाऊन काय केलं माहिती का, त्याने आई पाय धुवायला जाईपर्यंत स्टूल घेतलं आणि गॅसचा लायटर शेगडीच्या पाठी ठेवला. आणि आई चहा करायला आली ना घरी, शाळा सुटून घरी आल्यानंतर, तर लायटर मिळेना. तर मग हा पटकन परत स्टूल घेतलं, चढला आणि म्हणाला काखेत कळसा गावाला वळसा. अरे वा. अजून काय हो? दुसऱ्या दिवशी आई आली, मला घट्ट मिठी मारली आणि आनंदाने रडायला लागली. म्हटलं काय झालं. तर हो असं काल म्हटलं. किती आनंद झालाय सांगू. माझा दादा सुद्धा, म्हणजे त्याचा दादा सुद्धा असं काही बोलत नाही. आणि आज ह्याने म्हटलं मला खूप आनंद झाला. आणि त्याच्यानंतर काही वर्षांनी असा प्रसंग झाला की आईला ताप आला होता. मी मगाशी जे सात्विकता सोज्वळता म्हटलं ना, त्याचा हे अनुभव सांगते की म्हणे माझ्या याने, मी नावं नाही कोणाची सांगत, का ह्या माझ्या याने काय हे केली सांगू, मला विक्स लावलं, मला जेवण भरवलं. आता मला काळजी नाही आहे, माझा मोठा मुलगा बघायलाही आला नाही की मला काय झालंय, पण माझ्या याने इतकं मला प्रेम दिलं ह्या 2-3 दिवसात की मी आता निर्धास्त झाले आयुष्यात. असे किती प्रसंग आहेत. आणि एका मुलीचं मला खूप सांगायला आवडेल की मगाशी म्हटलं की मुलं कानात प्राण आणून ऐकायचा प्रयत्न करायचे. आमच्याकडे इचलकरंजीची एक मुलगी होती, अवंती नावाची. तर गमतीचा तिला खूप प्रोफाऊंड लॉस होता, म्हणजे अतितीव्र श्रवणऱ्हास होता. तर तिला म्हणजे आपले जे पफ ब ब ब तथ द द न ते दिसतात इथे ना, पण कंठ जे वर्ण आहेत ना, क ख ग ग ङ ते दिसत नाहीत. ते बोलायला आणि ऐकायला पण खूप अवघड जातात. तर एक दिवस तिने क ऐकला पण आणि म्हणायला पण आला तिला. तर आई दुसऱ्या दिवशी पेढे घेऊन आले की माझ्या अवंतीने क म्हटला. म्हणजे आपल्यासारख्या श्रोत्यांना गंमत वाटेल की कमळातला क म्हणणं काय एवढं मोठं आहे का, पण तिने पेढे वाटले. आणि काही वर्षानंतर तिची आई पेढे घेऊन आली, कारण त्यांची अवंती
स्वतः एका संस्थेचे ऑडिट लिहून, म्हणजे ते काय म्हणतात ना, ते जमा खर्च वगैरे काय तो असतो ना ऑडिट, ते लिहून शिकली आणि MBA फायनान्स फर्स्ट क्लास. आज ती मोठी गाडी सुद्धा चालवते, आर्टिगा. आणखीन काय पाहिजे. आणि क्रिसिल नावाची मोठी कंपनी आहे, त्याच्यामध्ये ती काम करते आणि कॉन्फिडेंटली काम करते. MBA झालेली आहे, पहिली BCom झाली. असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांनी कष्ट करून हे केलेलं आहे. आणि सगळ्यात म्हणजे जरी माझ्या शाळेची नसली तरी सगळी कर्णबधीर मुलं आपलीच असतात. तर अपूर्वा जोशी नावाची एक मुलगी आहे, तिने ह्याच्यामध्ये स्पीच अँड हिअरिंगमध्ये म्हणजे ऑडिओलॉजिस्ट झाले. ती स्वतः कर्णबधीर, प्रोफाउंड लॉस असून सुद्धा ती, आणि लहानपणी ती त्या श्रीवत्स बालमंदिरमध्ये जायची, कल्याणला राहायची आणि 3 बालवाड्यांमध्ये जायची. ती स्पेशल स्कूलमध्ये, संस्कृत बालवाडीत आणि नेहमीच्या बालवाडीत. असं करून ती नंतर बाबांबरोबर एवढ्या छोट्या वयात कल्याणला जायची. आणि आज ती ऑडिओलॉजिस्ट आहे, स्वतःचं क्लिनिक चालवते आणि अनेक ठिकाणी जाऊन व्याख्यानं देते. खूप छान. असे किती यशोगाथा आहेत सांगू की फक्त काही म्हणजे माझ्या शाळेच्या हव्याचं नाही, पण सगळी शेवटी मुलंच आहेत नाही का. आणि त्यांनी मिळवलेलं हे यश फक्त आणि फक्त त्यांच्या प्रयत्नांवर, जिद्दीवर आणि मेहनतीवर आहे. पालक आणि शिक्षक, पालकांचेच जास्त. आम्ही फक्त काय म्हणतात ते काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काहीच दिसत नसतं, अहो कुणीतरी तुमच्यासाठी दिवा घेऊन उभं असतं, तसं आम्ही फक्त दिवा घेऊन उभे असतो. बाकी सगळी मेहनत आईलाच करावी लागते. आई आणि वडील आणि घरचे पालक. ह्या पालकांना पण म्हणजे जिकडे आता काय होतं की कधी कधी खूप लांबून पालक येतात आणि अख्खा दिवस बसतात तिकडे, मग त्यांना तेव्हा त्यांच्यासाठी तुम्ही काही करायचा का ऍक्टिव्हिटीज त्यांना म्हणजे हे बिझी ठेवायला? हो, म्हणजे आमच्याकडे पालक कोर्स पण आहे. आणि मुख्य म्हणजे आम्ही ऑब्झर्वेशनला बसायला देतो पालकांना की तुम्ही बघा मुलांना कसं शिकवायचं असं, कारण हे सगळं वेगळं आहे ना थोडंसं. तर तुम्ही बघा आणि घरी करायचा प्रयत्न करा, अधिकाधिक टीचिंग एड्स करा. म्हणजे मला अजून आठवतं की एक आई अशी होती, निरक्षर होती, पण तिच्या मुलीच्या वर्गात बसून ती नंतर बोर्ड म्हणजे शेवटी तिने शाळेचे जे आमचे पालकांनी लिहिलेले जे बोर्ड्स असायचे ते ती लिहायला लागली. ह्याच्यापेक्षा आणि काय पाहिजे. असे अनेक आणि खूप ॲक्टिव्हिटी. आणि आमच्या काय म्हणायचं त्यांच्याकडनं मुलांसाठी काही करून घेणं, थोडीशी मदत करून घेणं, कारण त्यांचा जो शाळेचा वेळ आहे ना तो थांबलेला. कारण कल्याण, डोंबिवली, पनवेल, डहाणू इथपासून जे आगरीपाड्याच्या शाळेमध्ये येणारे पालक आहेत ते परत जाऊच शकायचं नाही, कारण वन वे 3.5-4 तासाचा प्रवास, त्यामुळे परत जाणं शक्यच नसायचं. मग तेव्हा म्हणजे मुलांसाठी काहीतरी, कारण आमचं 3ऱ्या मजल्यावर आणि महानगरपालिकेची इमारत, त्यामुळे गॅस आम्हाला परवानगी नव्हती, त्यामुळे गॅसशिवाय मुलांना काहीतरी सॅलड, कोशिंबीर करणं, असे काहीतरी छोटे छोटे उपक्रम पालकांना करतो. पालकांच्या स्पर्धा घ्यायच्या, किंवा आता मंगळागौरीचे खेळ, भोंडला आत्ता नवरात्रामध्ये, जे मुलांनाही गंमत वाटते की आपली आईसुद्धा काहीतरी करते आणि बक्षीस मिळवते. हाही एक आनंदाचा भाग होता. आणि 1 वर्ष असं झालं की म्हटलं की पालक इतकं छान छान करतात तर आपण त्यांना काहीतरी आणखीन वेगळं करूया, म्हणून 1 वर्ष असा सहज म्हणून असं केलं की वेगळे वेगळे म्हणजे वर्तमानपत्र, म्हणजे तेव्हा मोबाईलचा नव्हता जमाना, तेव्हा वर्तमानपत्र आणून दिली, वाचायला दिली. नंतर माझी वैयक्तिक कामं होती ती पैसे देऊ ना असंच नाही, मग की तुम्ही ह्याच्या लोकसत्तेच्या ऑफिसमध्ये हे लेख देऊन या, म्हणजे मी जाऊन द्यायच्याऐवजी त्यांना सांगितलं, म्हणजे कुठेतरी बोलायचं असतं ना, जे आपल्या मुलांसाठी असतं ना, व्यावहारिक बोलणं असतं, ते तुम्ही जाऊन बोला. किंवा एखादा छानसा चित्रपट दाखवला, डॉक्युमेंटरी दाखवली, नाटक दाखवलं, सिनेमा दाखवला, आणि काय काय ॲक्टिव्हिटी घेतल्या, त्यांचे स्पर्धा घेतल्या भाषेच्या की जे मुलांना उपयोगी पडतील. आणि त्यानंतर आमची दरवर्षी जे डेफ एज्युकेटर्स असतो आम्ही, त्यांची एक NCED इंडिया नावाची एक आमची संस्था आहे, त्याच्यातर्फे भारतात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आमची कॉन्फरन्स होते, परिषद होते. आणि त्याच्यामध्ये पेपर रिडिंग, नंतर पेपर प्रेझेंटेशन, मग त्याचं हे म्हणजे अवॉर्ड्स असं वगैरे सगळं ते नेहमी जसं असतं ना परिषद तसं असतं. तर त्यावर्षी मी पेरेंट एम्पॉवरमेंट म्हणून मी पेपर केला. आणि सांगायला आज आनंद वाटतो की माझ्या पेपरला बेस्ट इनोव्हेटिव्ह पेपर अवॉर्ड मिळालं. आणि
विशेष भाग म्हणजे आमचे जे दिल्लीचे RCI रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया, ज्यांच्यातर्फे आम्ही सगळे मान्यताप्राप्त असतो, त्याचे जे मुख्य होते ते सर आले होते. ते म्हणाले की बरेचदा कसं असतं, पेपर झाला की त्याच्यावर टीका करण्यासाठी सगळे हात वर असतात. मग ते म्हणाले की मला आय वॉन्ट टू स्पीक ऑन दिस पेपर. किंवा पहिल्यांदा असं झालं की पालकांना चांगलं म्हणणारी ही बाई आहे. बरेचदा आमचे पालक हे करत नाहीत, ते करत नाहीत असं नकार असतो. आणि ते जवळजवळ 15 मिनिटं माझ्या पेपरवर बोलले. आणि मग टाळ्यांचा कडकडाट झाला वगैरे. मग इतके वर्ष कुठे गेली होतीस, हे काय आधी का नाही सांगितलंस वगैरे वगैरे असं झालं. आणि सांगायला अभिमान वाटतो की याही वर्षी आम्ही 4 वेगळ्या वेगळ्या शाळातले 4 आम्ही सेवानिवृत्त शिक्षक आहोत. त्यातल्या 2 अजूनही डायरेक्टर म्हणून काम करतात माझ्या शाळेत आणि गोरेगावच्या शाळेत. त्या आम्ही चौघींनी मिळून आम्ही एक असा उपक्रम केला आहे, डार्ट नावाचा, DART, डेव्हिल्स असोसिएशन ऑफ रिटायर्ड टीचर्स. डेव्हिल्स, डेव्हिल्स गॉड्स असतं पाहिजे. नाही, आम्ही असं म्हणतो की आम्ही विक्रम वेताळ असतो ना, तसं वेताळासारख्या मानगुटीवर शिक्षकांच्या बसतो आणि करतायत की नाही हे बघतो याच्यासाठी. तर आम्ही आत्तापर्यंत मुंबई, पुणे, नंतर छत्रपती संभाजीनगर, नंतर बऱ्याच ठिकाणी नाशिकला आदिवासी मुलांच्या शिक्षकांबरोबर, आम्ही आता शिक्षकांबरोबर काम करतो. 4 दिवसाचं वर्कशॉप घेतो, त्यांना पूर्ण संभाषण पद्धती दाखवतो. आम्ही विशेष शिक्षक नाही, विशेष पण आणि ह्याचे पण सर्वसामान्य शिक्षक पण, आणि त्याचा फॉलोअप घेतो. म्हणजे आम्ही केलं तर संपलं नाही, आम्ही त्यांना मार्गदर्शन करत राहतो. आणि ते जे आम्ही भावनगरपासून आम्ही केलं, म्हणजे गुजरातमध्ये पण आम्ही गेलो होतो आणि महाराष्ट्रात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी केलंय आणि अजूनही करतोय. सध्या माझं काम ठाण्याला चालू आहे. आणि आतापर्यंत मी म्हणजे सेवानिवृत्त झाल्यानंतर मी एकटीनेही काम केलं आहे. मी दादरच्या 3 शाळांमध्ये, मग पार्ल्याच्या शाळेमध्ये आणि आता ठाण्याच्या शाळेमध्ये आम्ही काम करतोय. आणि ते मी आणि माझ्या शाळेच्या संचालिका शुभदा बोर्डे, आम्ही दोघींनी तो पेपर केला आणि आमच्या पेपरला याही वर्षी अवॉर्ड मिळालं, बेस्ट थीम अवॉर्ड. खूप छान, खूप छान. आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार होते की सामाजिक भान म्हणजे नक्की काय, तर तुम्ही इतकं सांगितलंय ह्याच्यातच सगळं आलं की नाही. पण आता मला व्यवस्थित ऐकायला आवडेल की सामाजिक भान म्हणजे नक्की काय असतं आणि तुम्ही कशा काय ह्या क्षेत्राकडे वळलात. म्हणजे तुम्ही निवृत्त नाही आहात, तुम्ही म्हणता आम्ही निवृत्त शिक्षक आहेत असं काही नाही. तुम्ही तुमच्यासारखी लोक निवृत्त होतच नाहीत आणि होऊही नयेत, कारण समाजाला खूप गरज असते. आता हे जे सामाजिक भान आहे तर ते नक्की काय, जरा विस्तार करून सांगा. सामाजिक भान म्हणजे काय झालं की शाळेत काम करत असताना आमच्या प्रशिक्षणाचा भाग होता, तेव्हा काही शाळांमध्ये गेलो, किंवा नंतरही काही कामानिमित्त शाळेत बऱ्याच शाळांमध्ये म्हणजे अनेकदा प्रमुख पाहुणे म्हणून गेले, जज म्हणून गेले, किंवा असं काही असं ना. आणि थोडंसं एक 5 मिनटं बघितलं ना की कल्पना येते की परस्परांमध्ये शिक्षकांचं नातं कसं आहे किंवा एकंदर वातावरण कसं आहे. अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला एक 5 मिनटं बसलं की लक्षात येतं. ते करत असताना, आणि मगाशी मी म्हटलं ना कुंदाताईंचा जो प्रसंग सांगितला, की या कुंदाताईंची जी शिस्त होती ती कुठच्याही बहुतांश शाळेमध्ये, म्हणजे बेल झाल्यानंतर, म्हणजे मला अजूनही आठवतं की आम्ही असं मॅग्नेट हे करावं तसं आम्ही खुर्चीतनं उठायचो. बेल होते सुरुवात झाली की आम्ही वर्गात धावायचो. म्हणजे 1:35ला म्हणजे जेवणाची सुट्टी संपून आमचा 1:35ला म्हणजे डॉट 1:35ला आमचा वर्ग सुरू व्हायचा. तर ही जी शिस्त आहे ना ती बऱ्याच शाळांमध्ये चलत आहे. 10-15 मिनटं अशी सहज जातात. मग असं वाटतं की एक सेकंद आपला किती महत्त्वाचा आहे आणि आपल्याला जो पगार मिळतो तो त्या प्रत्येक सेकंदाचा मिळतोय. आम्ही शासनाचे कर्मचारी आहोत म्हटल्यानंतर म्हणजे मला अजून आठवतं की एकदा पुण्याला आमच्या शाळा ज्या आहेत ना, विशेष शाळा, त्या आपल्या समाज कल्याण विभागातर्फे चालवल्या जातात. तर एकदा 350 शिक्षक म्हणजे मुख्याध्यापक होते, सगळ्या प्रकारच्या दिव्यांग मुलांचे, दृष्टीबाधित, म्हणजे बुद्धिबाधित वगैरे सगळ्या शाळांचे मुख्याध्यापक होते आणि त्यांच्यासमोर बोलायला मला बोलवलं होतं. आणि नुकतंच तेव्हा मला तो राष्ट्रपती मिळालेला होता वगैरे वगैरे. तर तेव्हा मी म्हटलं, तिथे अधिकारी काय खुश झाले, वा 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 वा, की एक सेकंद म्हटलं आपला महत्त्वाचा आहे मुलांसाठी आणि तो मुलांसाठीच दिला पाहिजे. म्हणजे आज जर आपण 5 मिनटं मोबाईल बघितला वर्गामध्ये तर कसं चालेल ना आपला तो. म्हणजे ही जी आत्म्याची प्रामाणिकता आहे ना,
ती प्रत्येक शिक्षकाने कशी जपायला पाहिजे. किंवा अगदी साधं आज मला काहीतरी एवढंसं काय झालंय, मी आज येत नाही शाळेत. मला परत तिथे कुंदाताई आठवतात की त्यांनी किती छान सांगितलं होतं की अशा ज्या हळदी कुंकू, डोहाळ जेवण, केळवण, बारसं ह्याच्यासाठी सुट्टी मिळणार नाही. मग ते आपण शिस्त घालून केलं पाहिजे की जर आपण गेलो नाही तर निदान आपल्या अनुपस्थितीत आपण कुठच्या एखाद्या पालकाला तयार केलंय का की तू वर्गात मी समजा आले नाही तर हे माझ्याकडे अभ्यास मुलांचा घेण्यासाठी काही कार्ड्स बनवले आहेत, अभ्यास घेतलेला आहे, तर तो आहे का. आणि तोही नसेल तर मग मुलांचा अख्खा एवढ्या लांबनं पालक घेऊन येतात. हे जी अंतरात्म्याची टोचणी आहे ना ती लागायला हवी की नाही. अगदी खरं आहे. आणि म्हणून मला ते असं आपोआप आतनं यायला लागेल की ह्याच्यावर आपण बोललं पाहिजे. आणि आमच्या राष्ट्रीय परिषदेत पण मी बोलले की तेव्हा म्हणजे उत्स्फूर्त टाळ्या अशा छानपैकी मिळाल्या की खरंच हे म्हणजे प्रत्येकाला मनोमनी पटतं हां की असं करायला पाहिजे, व्हायला पाहिजे. पण प्रत्यक्षामध्ये गेल्यानंतर आपण करतो का ह्या गोष्टी हे विचारलं आपल्या मनाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षक कसा पाहिजे. मी नेहमी म्हणते की कदंब वृक्ष कसा असतो ना, कदंब वृक्ष श्रीकृष्णाच्या अर्थात तो श्रीकृष्णाशी निगडित आहे म्हणून मला तो वृक्ष सांगायला आवडतो की सदैव हरित सर्वैव हिरवागार असतो, पाना फुलांनी फळांनी लगडलेला असतो, त्याचा विस्तार कसा झालेला असतो ना, असा खूप छान डेरेदार असतो. तर शिक्षकाने कसं असलं पाहिजे तसं असलं पाहिजे. म्हणजे प्रसंगी कवी व्हायला पाहिजे, प्रसंगी काय म्हणतात ते लोहार व्हायला पाहिजे, कुंभार व्हायला पाहिजे, सुतार व्हायला पाहिजे, रांगायला पाहिजे मुलांबरोबर. जे काही गोष्ट लागेल ना मुलांसाठी तर ती व्हायला पाहिजे आणि तसं वागलं पाहिजे. म्हणजे कोणीतरी माझ्याकडे बघतंय आणि म्हणून मी चांगलं काम करते असं कधीही होता का नाही. म्हणजे इतके वेळा आमच्याकडे वर्गात असं झालं की आमचे जे अध्यक्ष किंवा चेअरमन किंवा असे जे कोणी यायचे ना माझं लक्षही नसायचं. आणि मग शोभाताई म्हणतात थांब बोलायचं नाही, आधी माझं काय चालतंय ते समजू देत मग तू सांग. मग तेव्हा तो सांगत असायचं की तू उभे आहेत दारात. तर असं म्हणजे काय म्हणायचं ते इतकं म्हणजे आपण म्हणतो की नाही की श्रीकृष्णा किंवा परमेश्वराशी आपण जितकं तादात्म्य पावतो ना तितका तो आपल्याला पावतो. तसं मी नेहमी म्हणते की माझ्या पुढे जी मुलं बसली आहेत ना ती श्रीकृष्णाची बालरूपं आहेत. आणि मग एवढ्या लांबनं घरदार सोडून जे मुंबई बाहेरचे किंवा कोणी इथले असले तरी सुद्धा अडचणीच हो, एवढ्या लांबनं लोकलच्या गर्दीतनं मुलांना घेऊन यायचं हे म्हणजे जे चेष्टा नाही आहे, खूप अवघड काम आहे. आणि जेव्हा मुंबई बाहेरचे यायचे ना तर त्यांच्या व्यथा इतक्या वेगळ्या असायच्या, मुंबईची माहिती नसायची आणि मग टॅक्सीवाला गंडवायचा. म्हणजे एकदा काय झालं, मुलगा एक सोलापूरची आई होती आणि चुकून त्या दिवशी पाठवायचं नव्हतं बसमध्ये आणि ती सांगायला विसरली आणि ते मूल बसमधनं गेलं. मग उतरवणार कोण त्याला. आणि मग ही बस टॅक्सीत तर पाठी गेली, नंतर लक्षात आल्यावर तोपर्यंत 10-15 मिनटं होऊन गेली, ती बस सुटली होती वगैरे. म्हणजे अशा अनेक अडचणी येतात ना. म्हणजे आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी आईवडील इतका त्याग घरादारावर तुळशीपत्र ठेवून मुलांना घेऊन येतात. मग त्यांना प्रामाणिकपणे शिकवणं ही आपली जबाबदारी आहे ना. आणि म्हणून मी हे धडपडायचं ठरवलं आणि मी धडपडते अजूनही. आणि सामान्य आत्ता मी सांगते की मागच्या आठवड्यात मी कोकणात गेले होते, तिथेही शिक्षक एक सामाजिक भान या विषयावर बोलले ते तिथे की त्याच्यामध्ये मी पहिलं एक सांगते की आपलं जेव्हा तरुण वय असतं की नाही त्यावेळेला परमेश्वराने आपल्याला इतकं पोटेन्शियल दिलेलं असतं, म्हणजे शारीरिक क्षमता दिलेली असते की आपण जरासं काही झालं की दमत नाही. म्हणजे मला अजून आठवतंय की बरेच जण मला विचारायचे की अहो शाळेतनं तुम्ही घरी आलात की तुम्ही एक तासभर झोपत असाल ना, इतकं बोलता तुम्ही सारखं शाळेमध्ये. तर म्हटलं मी संस्कृतचे क्लास घेते घरी गेल्यानंतर, 10वीच येतेही आणि संस्कृतचे, त्यामुळे तुम्ही ठरवा आता दमते की नाही ते. तर म्हणून मी म्हणजे मला एकीकडे वाचलेलं अजूनही आठवतं आणि मग ते मला अतिशय पटलं की दमणं ही जी गोष्ट आहे ना ती आपली मानसिक असते, शारीरिक नसते. आणि शारीरिक तर आपण दमत नाही. तसंही म्हणते की मी जवळजवळ 50शीपर्यंत परमेश्वराने आपल्याला इतकं सुदृढ शरीर आणि इतकी सौंदर्य दिलेलं असतं की मी सुंदर आहेच असं प्रत्येकाने म्हणावं. आणि जरी मुलांशी बोलताना मी ऐश्वर्या राय नाही, माधुरी दीक्षित नाही, तरी सुद्धा मी जी आहे ना ती आहे आणि मी प्रामाणिकतेतनं, आत्म्याच्या प्रामाणिकतेतनं शिकवते.
त्यामुळे ते मुलांच्या हृदयापर्यंत पोचणारच आहे. हा जो आत्मविश्वास आहे ना, तो खूप काही देऊन जातो आणि मग मुलं तितकीच माझ्याशी तद्रूप होतात. आता हे विशेष शिक्षकांसाठी तुम्ही करत होता, तिकडून तुम्ही आता सर्वसमावेशक सगळ्या शिक्षकांसाठी करताय. फरक जाणवला तुम्हाला सामाजिक भान याच्या संदर्भाने? मी विशेष शिक्षक विरुद्ध सर्वसामान्य, आता मी सर्वसामान्य शिक्षक हे म्हणणं अतिशय चुकीची गोष्ट आहे. विशेष शिक्षक विरुद्ध विशेष जे ज्यांना विशेष ट्रेनिंग नाही झालं, जे BEd स्पेशल एज्युकेशन नाही केले अशी लोक, असे शिक्षक आहेत. तर ह्यांना तुम्ही जागरूकता अभियान ह्यांचं करताय, त्यांच्यामध्ये करताय, तर काही फरक वाटतोय तुम्हाला? खरं कसं माहिती आहे का, की सगळे शिक्षक प्रामाणिकपणे काम करत असतातच. फक्त असं म्हणता ना की सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे, कश्ती बदलने की जरूरत नहीं है यारो, कश्ती का रुख बदलो किनारे बदल जाएंगे. हा जो फक्त किनारे बदलायचा अवकाश असतो, सगळे शिक्षक मेहनत करतात, पण थोडं त्याला अजून थोडासा जर बदलाव दिला ना तर ते अधिक छान होऊ शकतं. किंवा अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात. मी आता जे म्हटलं ना की एक एक सेकंद आपला महत्त्वाचा आहे, हे कुणीतरी सांगावं लागतं. आणि म्हणजे ह्याच्यासाठी जेव्हा, आणि दुसरी गोष्ट कशी आहे माहिती आहे का, की शिक्षक ज्या वेळेला मुलांना किंवा दुसऱ्या शिक्षकांना असेल, म्हणजे मुख्याध्यापक दुसऱ्या शिक्षकांना सांगतो की तुम्ही योगासनं करा. आता ज्या वेळेला तुम्ही योगासनं करा म्हणतो ना, त्यावेळेला आपण आधी केली पाहिजेत, नाही का? म्हणजे आधी केले मग सांगितले, हा जो प्रकार आहे ना, तर तो व्हायला पाहिजे. तर ह्याच्यासाठी मी थोडेसे हे सांगते की सजगता जी शिक्षक म्हणून लागतं की नाही, म्हणजे MTNL मध्ये नोकरी केली, बँकेत नोकरी केली, रिलायन्समध्ये नोकरी केली, पण शाळेत नोकरी नाही म्हणत आपण. डॉक्टरी पेशा, परिचारिका पेशा, तसं शिक्षकी. म्हणजे मी नेहमी म्हणते की जेव्हा आपण, जे शिक्षक सुद्धा पालक असतातच ना, मग जर तुमच्या मुलाच्या शाळेत गेलो आणि 2 शिक्षक एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून ह्या करत चाललेत, तर आपल्या लगेच काय मनात येतं, असं शिक्षक शोभतात काही. म्हणजे तेव्हा आपल्या मनात हेच असतं ना की शिक्षक हा शिक्षक पेशासारखाच असला पाहिजे. मग तो प्रत्येक ठिकाणीच लागू पडतो ना नियम. म्हणजे ह्या ज्या साध्या गोष्टी आहेत की म्हणजे अगदी प्लॅस्टिकच्या पातळ पिशव्या आपणच वापरायच्या आणि मुलांना फक्त शिकवताना सांगायचं की प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरू नका, मग उपयोग काय? म्हणजे विनोबा भावेंची मला आठवण होते की गुळ खाऊ नका. असं जेव्हा माझा मुलगा गुळ खातो म्हणून एक आई तक्रार करायला आली, तर त्यावेळेला ते म्हणाले की मी 8 दिवसाने या, मग मी तुम्हाला सांगेन, कारण ते स्वतः गुळ खायचे. ते म्हणाले की मी आधी बंद करतो माझा, मग मी सांगतो. म्हणजे हे जे आहे ना, तर ते आधी आपल्या आचरणात आला पाहिजे. म्हणजे तुम्ही शिक्षक आहात की नाही, की तुम्ही अणुरेणूत शिक्षक असला पाहिजे आणि तो शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत आपण शिक्षक असलो पाहिजे. की प्लॅस्टिकच्या पिशव्या न वापरणे, रस्त्यावर न थुंकणे, म्हणजे ही मातृभूमी आहे. आपण आईच्या अंगावर कधी थुकू का? अगदी. किंवा अगदी सकाळी उठल्यानंतर, म्हणजे आत्ता मी त्या मुलांना तिथे चला आनंद घेऊया असा विषय होता, संगमेश्वरला मी बोलायला कडवई नावाच्या गावात गेले होते. त्या म्हटलं की कोणीतरी उठलात, म्हणजे आपण बरेचदा म्हणतो हल्ली मुलं नवीन काही ऐकत नाहीत, उर्मटपणे बोलतात पालकांना सुद्धा, किंवा कोण पाहुणे आले तर त्या ह्याच्यातनं बाहेरच येत नाहीत, म्हणजे आलेल्या पाहुण्याशी बोलायलाच येत नाहीत. याचं कारण का? कारण कधी आपण नम्रपणा आपल्या अंगात हवा हे आपण थोडंसं कृत्रिमपणे का होईना शिकवत नाही ना. तर म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्हाला माहिती आहे का, आपण सकाळी अंथरुणातनं उठतो, अगदी चटईवर जरी झोपत असतो तरी उठतो आणि मग पाय देतो. मग ती मातृभूमी आहे ना आपली, मग तिच्यावर ज्या वेळेला पाय देतो त्यावेळेला कधीतरी क्षमा मागतो का तिची? समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नीम नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. हे तुम्हाला क्षमा कर, मी तुझ्या अंगावर पाय ठेवतोय. म्हणजे इथपासून तुमच्या अंगामध्ये नम्रता यायला पाहिजे. तर ह्या ज्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात. किंवा शिक्षक कसा असला पाहिजे, तर क्रिएटिव्ह असला पाहिजे. हे शिक्षकाच्या अंगात असलं पाहिजे. मुलांना एखादी गोष्ट, बरेचदा असं होतं की बऱ्याच प्रकारे आपण स्क्रीनवर दाखवतो, मोबाईलवर दाखवू शकतो किंवा अनेक प्रकारे दाखवू शकतो, परंतु कुठेतरी ते आत टोचलं पाहिजे की एखादा विषय 1-2 जण असतात वर्गात की ज्यांना वेगळ्या प्रकारची गरज असते. तर एक अशी मुलं असतात की ज्यांना तालाची गरज असते. तालात काही सांगितलं ना, म्हणजे आमच्या शाळेत एक मुलगी होती, तिला तालात जर कवितेत भूगोल शिकवला ना तर ती इतकं छान लक्षात ठेवायची.
हां, तर ही जी असे समस्या असलेली मुलं असतात, तर मला अजून एकदा आठवतं की एकदा धरण होतं. तर आमचं म्हणजे हे झालं, काय म्हणायचं, असं शिकवून झालं. मग आम्ही मुंबईच्या जवळ एक धरण बघायला गेलो, पण दुर्दैवाने ते सुकलेलं होतं. ह्याच्यावर स्क्रीनवर दाखवलं वगैरे वगैरे. मग घरी जाताना म्हटलं अजूनही नाटक सारखं थोडंसं करून नाट्यीकरण करून झालं, पण वाटत अजून समजत नाहीये मुलांना. आणि मग तेव्हा म्हणजे म्हटलं ना की हृदयात टोचलं ना, हृदय दिन आहे ना, तेव्हा हृदयात टोचलं ना की मग येतं. तर तेव्हा माझ्या कविता ट्रेनमध्ये, आणि म्हणून माझ्याकडे असे एवढ्याशा झेरॉक्स केलेला पाठकोरा कागद असतो ना, त्याच्या अशा छोट्या छोट्या वह्या असतात. डोंगराच्या पोटात असते कोण ही तर नदी आणखी कोण वाहत 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 जाते, शेवटी तर सागराला मिळते. अहो गोड असते तिचे पाणी, नंतर होते मिठा वाणी. खारटपणाचे करणार काय, पाणी तर हवे हो, खूप पाणी गेले हो. शेवटी माणसाने युक्ती केली, नदीवरती भिंत बांधली. अडले हो तिचे पाणी अडले हो, शेतीला प्यायला पाणी मिळाले, तलाव झाला कालवे झाले. क्या बात, अगदी स्पष्ट झालं. धरण काय डोळ्यासमोर आलं. हा बघा अजून काय. आणि मग हे झाल्यानंतर, आणि आता बघा ह्याच्यातले शब्द किती सोपे आहेत, फक्त ताल आहे. आणि मग मुलांची गंमत सांगते की आडात असलं की पोहऱ्यात कसं येतं. तर मला अजून आठवतंय की एक वर्ष माझं टार्गेट होतं की मुलांना क्रियापदं कळत नाहीत बरेचदा आमच्या, तर क्रियापदं शिकवायचे. तर तेव्हा जेव्हा म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीतनं मुलं आली, तेव्हा मी एक कविता केली होती. सुट्टी उन्हाळ्याची, परीक्षा अभ्यास संपण्याची, लांब गावी जाण्याची, पंख्या खाली बसण्याची, सगळी क्रियापदं. अगदी काय म्हणायचं, सुती कपडे घालण्याची, आईस्क्रीम कुल्फी चाखण्याची, परत शाळेत येण्याची, आणि खूप अभ्यास करण्याची, पहिला नंबर काढण्याची, आणि छान बक्षीस मिळवण्याची, असं. तर एका मुलीची आई आली आणि म्हणाली, शोभाताई हल्ली जेवण झालं ना की रात्री ती असं टेबलावर कागद पेन घेते आणि अशी बसून राहते. काय करतेस तू? कविता करते. तर कविता काही 6 महिने झाली नाही, पण दुसऱ्या एका मुलीला कविता झाली. सुट्टी दिवाळीची, घर स्वच्छ करण्याची, कंदील पणत्या लावण्याची, छान रांगोळी काढण्याची. आता यातला ताल कुठचा आला? आडातला. मग त्या मुलीला, हिला झाल्यानंतर दुसरीला तिला झाली थंडी काश्मीरची, लांब काय ते काश्मीरला जाण्याची, बर्फाचं इग्लू करण्याची, वगैरे वगैरे. ताल तोच. आणि मग गमतीचा भाग म्हणजे त्या न कोणाचा वशिला लावता, मी म्हटलं ना आईंना मी ट्रेनिंग दिलं का, म्हणजे मातांसाठी काही काम केलं, तेव्हा त्या आईने पेपर लिहून दिले आणि त्या लोकसत्ता, सकाळ, महाराष्ट्र टाइम्समध्ये मुलांच्या कविता छापून आल्या. म्हणजे हे एक होतं की फक्त शोभाताईचंच येतं पेपरात असं नाहीये, आमचं पण येतं. आणि मग एका सद्गृहस्थाने त्याचं पुस्तक केलं अशा सगळ्या मुलांनी केलेल्या कवितेचं. खूप छान. ऐकतच राहावं असं वाटतं. आता एक मला असा प्रश्न आहे की सध्या मुलं म्हणतात ना, म्हणजे आता आपली आता नातवंड व्हायची आता सगळ्यांची वेळ आली आहे. हल्ली सगळे म्हणतात, म्हणजे माझ्या बरोबरच्या मैत्रिणी त्या म्हणतात की एक आजी म्हणून आपण नातवंडाला शिकवायला जेव्हा जातो तेव्हा त्याला सगळं माहिती असतं. तू काय शिकवतेस? कारण प्रसार माध्यम आणि इतकं ते मीडिया सगळीकडे पसरलंय ना, तर अशा ह्या पार्श्वभूमीवर शिक्षकांकडून तुमचं काय, म्हणजे तुमची काय अपेक्षा आहे? शिक्षकांना शिकवायला त्या मुलांना किती त्रास पडत असेल नाही का? तर थोडं तुम्ही त्याच्याबद्दल सांगू शकाल का, की अशा ह्याच्या शिक्षकांकडून काय अपेक्षा, सामाजिक भान? की पहिली गोष्ट म्हणजे ना, म्हणजे आपण म्हणतो ना की एका क्लिकवर सगळं मिळतं, पण खरं तर एका क्लिकवर नाही मिळत. तुम्ही अचूक शोधायला लागतं आणि ते स्क्रीनवर आणून ठेवायला लागतं. म्हणजे जरी तुमच्याकडे डिजिटल हे असेल तरी सुद्धा तुमची पूर्वतयारी, पार्श्वभूमी असली पाहिजे, नियोजन असलं पाहिजे, शिस्तबद्धता असली पाहिजे. आणि मुलं पाणी जोखण्यात हुशार असतात. आणि सगळ्यात गमतीचा भाग म्हणजे मुलांवर प्रेम करावं लागतं. शिक्षक म्हणून प्रेम किती करतोय आपण मुलांवर, हे सगळ्यात महत्त्वाचं नाही का? मला एक प्रसंग सांगायला आवडते. एरिक बटरवर्थ नावाची एक समाजसेविका होती, त्यांनी तो प्रसंग सांगितला होता की एका झोपडपट्टीचं हे झालं, मूल्यांकन केलं गेलं अभ्यासकांच्या तर्फे. तर त्यावेळेला त्यांनी निष्कर्ष असा काढला की यातली 80% मुलं बहुतेक बाद होणार, म्हणजे काहीतरी व्यसनाधीन होणार वगैरे वगैरे. आणि परत ज्या वेळेला सर्वे केला गेला त्यावेळेला एक 5-10 मुलं नव्हती कुठे, म्हणजे त्यांचा पत्ता लागला नाही. पण बरीचशी मुलं इंजिनियर, CA किंवा अशी मोठ्या पदावर आणि शिकलेली होती.
अशी झालेली होती. मग त्यांना जाऊन विचारलं की तुम्ही काय केलं म्हणून तुम्ही झोपडपट्टीत राहणारी असून तुम्ही असं काय केलं की त्याच्यामुळे बदल झाला. तर तेव्हा प्रत्येक मुलाने एका शिक्षिकेचं नाव सांगितलं आणि सुदैवाने ती शिक्षिका हयात होती आणि म्हणून ही सगळे संशोधक मंडळी त्या ह्याच्याकडे गेले. सुरकुतलेलं अंग, लकाकणारे लुकलुकणारे ते डोळे त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी विचारलं की ताई तुम्ही काय केलं म्हणून मुलं इतकी मोठी झाली, झोपडपट्टीत राहणारी, व्यसनाधीन होणारी खरं तर, पण तुम्ही काय जादू केलीत. तेव्हा आपले थरथरणारे हात हलवत म्हणाली मी काही केलं नाही, मी फक्त आणि फक्त मुलांवर प्रेम केलं. अगदी शिक्षकाने हे करायला पाहिजे. म्हणजे प्रसंगी आता जिथे अगदी म्हणजे आर्थिक कमी असलेल्या ज्या शाळा असतात तिथे बरेचदा असं होतं की मुलं शाळेत येतात पण सकाळी न्याहारी केलेली नसते, उपाशी पोटी असतात. कसं लक्ष राहील, पेपरची लाईन टाकून आलेली असतात मुलं, कसं लक्ष राहील. तर शिक्षक असा जर एखादं मूल असेल तर नक्की एखादी सकाळ आपण 8-10 पोळ्या करतो, एक पोळी करू शकते ना घरी. हे जे आहे ना प्रेम ते त्या वयात मिळावं लागतं आणि ते त्या वयात मिळालं म्हणून मी त्या शिक्षक एक सामाजिक भान त्याच्यात असं म्हणते की आपल्या शेजारी पाजारी बरेचदा दुर्घटना होत असतात. एखादी आग लागते, पूर येतो किंवा काय होतं, तेव्हा श्रीखंडाच्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये 2 पोळ्या आणि छोटीशी भाजी घालून जर दिली आणि तो संस्कार लहान वयात मुलांनी बघायला पाहिजे. मला इथे रेणुताई गावस्करांचा एक किस्सा सांगायला आवडेल की रेणुताई असं म्हणायच्या की आम्ही चाळीत राहायचो लहानपणी. तशी हालाकीने त्यातल्यात बऱ्यापैकी खाऊन पिऊन सुखी होतो. पण एक दिवस असा व्हायचा की आमच्या पुढ्यात आई चहा द्यायची, तो कोरा असायची की आम्हाला कळायचं की आमच्या वंदना मावशी, आमच्या कोणीतरी नेहा मावशी बाळंतीण झालेत, म्हणजे आमच्या चहाचं दूध त्यांना दिलं गेलंय. ही जी समाजभान आहे ना ते लहान वयापासून आज आपण किती बघतो बघा. फक्त जे काही घरात आणलेलं असेल ते मुलांना फक्त माझं, जे काय आहे ते माझं, मी एकटा माझं सगळं आणलेलं आहे, ते कोणाशी द्यायचं नाही, कोणाशी घ्यायचं नाही. म्हणजे हे ज्या गोष्टी असतात ना ह्या, किंवा मुलांना आता सगळं पाहायची सवय झाली आहे, सगळं बघायचं, स्क्रीन बघायचं, टी व्ही बघायचा किंवा सगळं बघायचं, ऐकायची काही श्रवणातनं आपण संपृक्त होतो. म्हणजे गदिमांना विचारलं तर गदिमा सांगायचं की आईने गायलेल्या ओव्या, वासुदेवाची गाणी किंवा शांताबाई शेळके सुद्धा म्हणायच्या की ह्याने आम्ही समृद्ध होत गेलो. तर तसं आपण श्रवण म्हणजे आपल्या आजूबाजूला असतं, देवळात कीर्तन असतं, प्रवचन असतं, बालोपासना असते, एखादं व्याख्यान असतं, एखादं पथनाट्य असतं किंवा चांगलं पाहिलेलं नाटक असतं, सिनेमा असतो, दूरदर्शनवर काही चांगले उपक्रम असतात, मुलाखती असतात. आपण किती बघतो, किती वाचतो. म्हणून मुळात लहान वयामध्ये पालकांनी मुलाला थोडा वेळ दिला पाहिजे की वाचनाचे. आजच माझी सकाळी मैत्रीण सांगत होती की जी वी असिस्ट नावाचा ग्रुप चालवते, मीना सप्रे म्हणून माझी मैत्रीण आहे, ती दृष्टीबाधित मुलांसाठी ग्रुप चालवते. 250 व्हॉलेंटियर्स आहेत, स्वयंसेवक आहेत भारतातल्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणं, आणि सगळे पदाधिकारी म्हणजे कोणी प्राचार्य आहे, कोणी इंजिनियर आहे, वकील आहेत, सगळ्या मोठ्या मोठ्या आहेत. आणि त्यांच्या ग्रुपमधला बुद्धिबाधित दृष्टीबाधित मुलगा आता CA झाला. म्हणजे तेव्हा ती सांगत होती की माझ्या मुलासाठी मी आता माझा मुलगा वाचतोय तर त्याच्यासाठी मी सुरुवातीला वेळ दिला, संवाद साधलाय मुलासाठी लहान वयात. मग हे लहान वयात व्हायला पाहिजे, ते पालकांनी पण करायला पाहिजे आणि शिक्षकांनी सुद्धा करायला पाहिजे, कारण शिक्षक सुद्धा स्वतः पालक असतातच ना, तर ते व्हायला पाहिजे. म्हणजे हे या हल्लीच्या नवीन युगात 21व्या शतकात आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाच युग आलंय, त्याचा चांगला वापर कसा करावा हे शिक्षकांचं सामाजिक भान आहे, बरोबर आहे. पण आता शिक्षकांची नोकरीच धोक्यात आली असं मला, म्हणजे हल्ली बरेच लोक म्हणतात की आमच्या नोकरीचंच काही आम्हाला ठिकाणा वाटत नाही होत, कारण आता ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे आणतायत ना रोबोज शिकवायला, यंत्रमानव. पण ह्याच्यावर सांगू का मी, आता नुकतीच ज्यांना पद्मश्री मिळाली ते चित्रकार, संस्कार भारतीचे अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वासुदेव कामत, त्यांची मुलाखत झाली. त्याच्यात त्यांना हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं की कितीही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आले तरी सुद्धा प्रामाणिक प्रयत्नातले जे कष्ट असतात ते दिसतात हो, तुमच्या सगळ्या अंग प्रत्यंगातनं दिसतात. हे मात करू शकणार नाही. म्हणजे आता आपण काय म्हणतात ते मोबाईल आणि ह्या ज्या
बाकीच्या ज्या तंत्रज्ञान आलं तरी सुद्धा प्रामाणिक कष्ट कुठे चुकले का सांगा? नाही ना. तसंच ते कितीही जरी आलं तरी सुद्धा आपण स्वतः काढलेल्या चित्रातल्या ज्या रेषा असतात ना त्या समोरच्याला कळणारच, त्याचे प्रयत्न कळणार आणि जिव्हाळा ते व्हायला पाहिजे. येस. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स जिव्हाळा असणार नाही की ते शिक्षक आणि विद्यार्थ्यांना नातं असतं ते उभारून बोलतील पण जिव्हाळ्याने पाठीवर हात फिरवणं. येस. हा जो स्पर्शातली जादू आहे ना ती. आणि म्हणून एक डॉक्टर अनिल अवचट आहेत ना त्यांचा एक दोहा आहे 4 ओळीचा, ऐसा कर कुछ बंदे जिससे दुख किसी का कम हो जाए, चाहे बने ना महल तुम्हारे आंसू किसी के पोछे जाए. ही जेव्हा शिक्षकांच्या काय पालकांच्याही भावना मनात असते ना. आणि काय सांगू का की पालक हे जिथं जागतं उदार रोल मॉडेल असतं मुलासाठी. आपले बरेचदा असं होतं पालक फोनवर बाबा फोनवर सांगत असतात मी ना आता मीटिंगमध्ये आहे, मी तुम्हाला नंतर फोन करतो. म्हणजे हा खोटं बोलण्याचा संस्कार केला कोणी मुलावर? बाबांनीच केला ना. म्हणजे आपणच रोल मॉडेल असतो. म्हणजे एक मध्ये ते व्हॉट्सअपवर येतात ना रील्स, त्याच्यावर एक असं क्लिप आलं होतं की मुलगा मोबाईल घेतो, आई देते घे हवाय मोबाईल न घे, आणि मग आई पुस्तक घेऊन येते, बाबा पुस्तक घेऊन येतात, मग तो इकडे बघतो तिकडे बघतो, दोघेही पुस्तक घेत आहेत, मग तोही मोबाईल ठेवतो आणि पुस्तक घेऊन येतो. अगदी खरं. मग आता प्रश्न आला की पालक आणि शिक्षक वाचतात किती, हा प्रश्न येतो. अगदी खरं. आणि मासिकं आणि अंक वाचणं हे वाचन नाही, ग्रंथ वाचणं, पुस्तकं वाचणं हे ज्या वेळेला होतं ना त्यावेळेलाच तुमची आपली काय म्हणायचं वैचारिक परिपक्वता असेल किंवा विचारांची समृद्धी असेल ती येते, नाही का? म्हणजे ज्या वेळेला आपण असं वाचतो की नाही त्यावेळेला अनेकांचे अनुभव, म्हणजे भीमसेन जोशी पंडित, म्हणजे भारतरत्न पंडित भीमसेन जोशींनी लहान वयामध्ये सुरांचा ध्यास म्हणजे काय हे ज्या वेळेला घेतं ना तसा मुलांना शिकवण्याचा ध्यास लागला पाहिजे. म्हणजे तो लहान ज्या वेळेला होता ना तो याची मशिदीतली बांग ऐकली तो असा रांगत रांगत आधीपर्यंत जायचा, आणि नंतर लहान असताना ते बेंडबाजा त्यावेळेला असायचे ना, ती वरात निघायची, तर वराती मागणं गेला तो मुलगा, कोणी ओळखीचं नाही पाळखीचं नाही, सुरांचा वेळ, आणि तो गेला आणि मग तिकडे गेल्यानंतर तिथे झोपून गेला. आणि मग तिथलं कोणतरी त्यावेळेला तो पळवण्याची हे नव्हती, ते कोणीतरी एक हे मग वडील तक्रार करायला आले मुलगा हरवलाय म्हणून, तर तेव्हा त्या ह्याच्यातलं त्या वरातीतलं कोणीतरी एक त्या बाळाला घेऊन पोलिसांकडे आलो होतो, हा बघा एक मुलगा गेलाय. तेव्हापासून त्यांच्या गळ्यात एक बागलकोट जोशी म्हणून तो बिल्ला घातला गेला मुलावर. म्हणजे हा ध्यास आहे ना, म्हणजे सुरांचा ध्यास त्यांना किती वर्षापासून होता, बालपणापासून होता. किंवा अगदी लिअँडर पेस ज्या वेळेला पाळण्यात होता ना त्यावेळेला आईने ठरवलं होतं की माझ्या मुलाला मी टेनिसपटूच करणार आहे, म्हणून ती तेव्हा आवाज पाठी हे करायची ठक ठक, की ते बाळ तेव्हा असं म्हणजे पाळण्यातलं बाळ एकदा इकडे एकदा इकडे असं बघायचं. हा ध्यास आहे ना तो लहानपणापासून पालकांनी पण जपला पाहिजे आणि शिक्षकांनी पण जपला पाहिजे की मला काय ध्यास आहे, माझ्या मुलांना घडवायचं आहे, माझ्या मुलांच्या आता आमच्या बाबतीत तर मुलांची भाषा आणि सर्वांगीण विकास छान करायचा आहे. आणि सगळ्याच शिक्षकांचं असतं हो, आज केलेली गेलेली भेटली, बस भेटते, पुस्तक भेटतं. त्यामुळे ध्यास म्हटला ना की तो ध्यासच असतो. आता तुम्ही हे किती वर्ष करता आहात गेले? सामाजिक भान हा विषय आहे, हे गेले किती वर्ष? 10 वर्ष? 15? नाही जास्तच, जवळजवळ 25 वर्ष झाली. आणि खरं सांगू का एक गोष्ट की ज्या वेळेला तुम्ही मगासपासून जो म्हणते की सात्विकता असते ना तुमच्या विचारात आणि समोर त्याला प्रतिसाद मिळालेला दिसतो, त्यावेळेला घरातनं पण आपल्याला तितका सपोर्ट मिळतो. तुम्हाला सांगते की मगाशी जे मी म्हटलं की पेरेंट एम्पॉवरमेंट माझा जो हे झाला, त्यावेळी मी घरी आले ना तेव्हा माझ्या यजमानाने मला ओवाळलं होतं दारात. क्या बात आहे. किंवा माझ्या ज्या वेळेला मला ते राष्ट्रपती पुरस्काराचं पत्र आलं ना तर त्यावेळेला मी घरात, म्हणजे मी त्यावेळेला शाळेत नव्हते, पत्र आलं तेव्हा मी आमचे म्हणजे मुख्याध्यापकांची हे होती मीटिंग होती म्हणून मी चेंबूरच्या ऑफिसला गेले होते आणि तिकडनं मी डायरेक्ट घरी आले आणि रेंज नव्हती मोबाईलला. विरार ट्रेनमध्ये उभी होते दारात आणि सारखं फोन येत होता पण मला काही ऐकायलाच येत नव्हतं. मग मी आणि हात हलवायला जागाच नव्हती ना, विरारच्या गयांना कल्पना आहे की गर्दीत जागाच नव्हती. तर मी घरी गेल्यानंतर मी बसमधनं उतरले तर अरे सगळी बिल्डिंग खाली उभी आहे आणि हातात ताट बीट मला काही कळलंच नाही. आणि म्हटलं आधी खात्री करून घेतले ना नक्की आहे ना, विचारलं. ते म्हणाले ताईंनी पत्र वाचून दाखवलंय मला फोनवरती
आलेलं शाळेत आणि तुला असं असं मिळणार आहे, आणि तेव्हा मला दारात ओवाळलं होतं गेटात. अगदी छान. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेली मी पहिलीच शिक्षिका, तर पहिल्यांदाच भेटलेली कोणाला तरी. तर तो अनुभव जरा दिल्लीचा. त्याच्या आधी मी तुम्हाला एक विचारते की हे आता जे तुम्ही सगळं सामाजिक भान हा उपक्रम चालू केला आहे, कोविड काळात कसं केला, का थांबला होता कोविड काळात हा? नाही, कोविड काळात मध्ये मी रोज एक पेपर म्हणजे हे काढायची, प्रश्न काढायची, वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचे प्रश्न मुलांसाठी, वेगळ्या वेगळ्या वयोगटांसाठी रोज 2-3 कागद काढायची. आणि मग ज्या मुख्याध्यापिका माझ्या ओळखीच्या होत्या त्यांना मी ते आता तेव्हा फोटो मोबाईलवर काढून पाठवायची. आणि असे खूप दिवस उपक्रम केला मी तो. आणि नंतर एका नाशिकच्या आम्ही ह्या इगतपुरीच्या शाळेत आम्ही जात होतो ह्याच्यासाठी, मग अशी सांगितलं तसं आम्ही डार्टमधून जागरूकता अभियान. हां, जागरूकता. तर तेव्हा आम्हाला असे 2 तरुण मुलं आम्हाला भेटली होती. तर त्या आता भेटली म्हटलं की आधी चाचपायला होतं, बरोबर म्हणतोय ना मिळाले भेटले. तर ते मुलं त्यांनी ते सगळं ऑर्गनाईज केलं. आणि मी म्हणजे पालकांना दिलासा की सुट्टीत आपण काय करू शकतो याच्यासाठी आम्ही मुलाखती केल्या. मी जवळजवळ सांगतो 12 का 14 तरुणांच्या मुलाखती केल्या. मग ज्यांना पूर्णपणे सांगता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, मग त्यांच्याबरोबर कोणीतरी आई किंवा बहीण असं बसलं होतं. आणि मुलांनी ऑनलाईन म्हणजे ह्याच्यावरती ते हे केलं, सांगितलंच यश कसं मिळालं. मी मुलाखती घेतल्या त्यांच्या. आणि त्याशिवाय आम्ही ऑनलाईन सेशन जे अकोल्याच्या एका शाळेमध्ये मी पालकांसाठी मार्गदर्शन म्हणून मी बोलले की अगदी छोटे छोटे काय घरी बसून करता येतील व्यवसाय. म्हणजे अगदी मुलांना किचन ही खूप मोठी प्रयोगशाळा असते. अगदी दही लावणं असेल किंवा कडधान्य भिजत घालणं, ते बांधून ठेवणं, मग अगदी त्याच्यावर छान कविता, पुढीत होते वाल भिजत घातले काल वगैरे अशी कविता पण, असं ते सगळं जे होतं ना ते मी सगळं सांगत गेले. किंवा अशा बऱ्याच शाळांमध्ये मी मार्गदर्शन केलं, पालकांसाठी ओरिएंटेशन घेतलं. हिंदीमध्ये आमचं काही शाळा हिंदी आहे तर त्यांच्यासाठी बोलले. असं खूप काम करोना काळात सुद्धा घर बसल्या हे सगळं झालं. हां, घर बसल्या केलं. आणि विशेष म्हणजे आणि सांगू का, थोडीशी लाज वाटते सांगायला पण सांगते की मी ज्येष्ठ नागरिक होते ना करोना काळामध्ये. तेव्हा कोणाला वाटेल का मी 17 साली सेवानिवृत्त झाले. आणि त्यावेळेला एक ह्याचं जसलोक हॉस्पिटलतर्फे एक निबंध स्पर्धा आली होती करोना काळातल्या सकारात्मक गोष्टी म्हणून. तर तेव्हा एक असा ध्यास होता की रेडिओ फक्त आकाशवाणी चालू होती, तेव्हा ते काय सांगतील ना लिहून घ्यायचं. छान छान ज्या काही गोष्टी, म्हणजे ते दत्ता म्हणून जे न्यायाधीश होते ते एवढ्या जे उत्तर प्रदेशाच्या तिकडनं असे गाडीने आले प्रवास करून इतका वगैरे वगैरे अशा ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या मी अशा लिहित होते. आणि मग निबंध स्पर्धा अचानक समोर आली की करोना काळातल्या सकारात्मक गोष्टी, आणि मी लिहिलं. मला पहिलं बक्षीस मिळालं. आणि मग पोस्टातनं ट्रॉफी आली मला आणि प्रमाणपत्र आलं. त्याच्यानंतर एक अशी स्पर्धा होती, आता बघा 2 ऑक्टोबर येते जवळ, पण मला ते कळत नाही की 2 ऑक्टोबरसाठी आहे. तर ते राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा होती. आणि त्यावेळेला एक आपल्याला माहिती आहे की मध्ये जे काही राजकीय वाद वगैरे झाले ते त्या दिवशी त्याचा निकाल होता वगैरे. तर ते बघण्यात आम्ही गुंग होतो. तर तेव्हा तो ऑनलाईन निकाल होता या स्पर्धेचा. कविता करायची, ते 2 मिनिटाचा व्हिडिओ पाठवायचा होता. व्हिडिओ नाही, ऑडिओ. आनंदाची गोष्ट म्हणजे ऑडिओ पाठवायचा. तर 2 मिनिटाची कविता करायची. तर मी फटका पाठवला होता. सांगा जरा. आहे माझ्याकडे आता, म्हणजे आता बोलण्याच्या त्यात एकदम आठवणी नाही म्हणून मी आणलाय लिहून. तो फटका म्हणजे आपल्याला माहिती असेल की तर तो म्हणून दाखवते 2-3 ओळी, कारण मोठा आहे तो, 2 मिनिटाचा आहे. अनवट आहे वाट वेगळी, रुळल्या रस्त्या जाऊ नको, वसुंधरेची लाज राखण्या मागे पुढती पाहू नको. ओला कचरा सोने आहे, मॅजिक बास्केट आण तू घरी, कचऱ्याचेही खत बनवोनी, भाजीपाला उगव घरी. आणि सगळ्यात शेवटची ओळ फक्त सांगते. महामारीच्या, म्हणजे ते ह्याच्यात होतं ना कोविड काळात, महामारीच्या काळामध्ये मानवतेला विसरू नको, माणुसकीच्या मार्गाने तू सृजनासाठी झटत राहा तू.
आणि गमतीचा भाग म्हणजे आधी ते अगदी आपलं असं एखाद्या बक्षीस समारंभाला जावं तसं आधी रांगोळी, मग दीप प्रज्वलन वगैरे असं सगळं चालू होतं त्यांचं. आता पुढे आपल्याला ते टी व्हीवर जे चाललं होतं ते मला जास्त आकर्षण होतं. म्हटलं ठरवतं की ते त्यांची सुटका झाल्याशिवाय आपण दिवाळीचा एकही पदार्थ बनवायचा नाही, म्हणून अर्ध लक्ष तिथे होतं. आणि मग मधून 1 तास झाल्यानंतर म्हटलं लावून बघूया, तर तेव्हा 3रा नंबर, 2रा नंबर, 1ला नंबर झालं. म्हटलं चला आता संपलं. तेवढ्यात ते म्हणाली आता सर्वोत्कृष्टचा येतंय आणि ते सर्वोत्कृष्ट मला मिळालं. खूप राष्ट्रीय स्तरावरचं सर्वोत्कृष्ट एक स्लोगन स्पर्धा होती ती, त्या स्पर्धेमध्ये मला बक्षीस मिळालं. आणि एक कथाकथन, स्वतः कथा लिहायची आणि त्याचा व्हिडिओ पाठवायचा होता, 5 मिनिटाचा काहीतरी होता, तर त्याच्यामध्येही मला पहिलं बक्षीस मिळालं. अशी भरपूर बक्षीसही मिळवली त्या काळात. छान वाटतंय शोभा, ते खूप छान, ऐकायला पण मस्त वाटतंय. तुमच्या प्रवासात आम्ही असे नकळत सहभागी झालेलो. आता ह्या नवीन शैक्षणिक धोरणात आलंय की नाही सध्या, आता सध्या एक मी बघते की शिक्षकांमध्ये काय फरक असेल सांगा. म्हणजे तुम्ही सगळ्याच प्रकारचे शिक्षक बघताय. आपले SSC शाळा असतात. हो. आता आम्ही जे बीएडच्या जनरल सगळ्या बीएडच्या शिक्षिका असतात, पण ह्याच्यामध्ये ओढा ज्या बीएडच्या म्हणजे मुलं जी पासआउट होतात की जे शिक्षक होतात त्यांचा ओढा ह्या म्हणजे इंटरनॅशनल स्कूल्स, आंतरराष्ट्रीय शाळांकडे जाण्याचा असतो. तिकडे त्यांना वेगळं ट्रेनिंग देतात, सगळं करतात. त्यांना का असं वाटत नाही की आपण SSC शाळांमध्ये, सरकारी शाळांमध्ये राहावं, किंवा आपण आता ICSE शाळांमध्ये पण लोक घालत आहेत मुलांना. म्हणजे आता आधी ICSE होतं, मग CBSE झालं, मग ICSE झालं, आता तर काय IGSE आणि IB बोर्ड आणि सगळं इंटरनॅशनल झालंय. तर ह्याच्यामध्ये या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ह्याचा आणि ह्याची कशी सांगड घालता येईल हो, की शिक्षकांना तुम्ही कसं ट्रेनिंग करू शकाल की तुम्ही, कारण आपल्याला चांगले शिक्षक हवे हो. हे सगळे हे जे मी खरंच सांगू का, जे अतिशय म्हणजे मी जेव्हा बघते की एक चांगले शिक्षक असतात तर त्याचा सगळा ओढा तिकडे असतो, कारण त्याचा पगार चांगला असतो. आणि म्हणजे वेगळं सामाजिक भान हा प्रकार आता कसा ठेवायचा सांगा. त्याच्यासाठीच मी हा छोटासा अल्पसा प्रयत्न करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती का, तुमची शाळा किती मोठी आहे ह्याच्यापेक्षा तुम्ही कसे आहात, पालक म्हणून मी कसा आहे हे महत्वाचं नाही का. मंगेश म्हस्कर मला आठवतोय जोगेश्वरीच्या शाळेचा. हा, दिव्याखाली म्हणजे रस्त्यावरच्या दिव्यात अभ्यास करून तो मुलगा पहिला आला. हा, बोर्डात पहिला आला. काय होतं म्हणजे तुमची शाळा महत्वाची आहे की तुम्ही काय करता हे महत्वाचं आहे. मी आताच नेहमी म्हणतो ना की आपण म्हणजे एवढंसं करायचं आणि फेसबुकवर टाकायचं, इंस्टाग्रामवर टाकायचं, तसाच हा प्रकार आहे ना. त्यामुळे मला असं वाटतं मगाचपासून मी जे म्हटलं की शिक्षकांचं असलेलं मुलांवरती प्रेम आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचा ध्यास, मला इथे यांचं आपल्या भारतरत्न मदर टेरेसा यांचं उदाहरण सांगायला आवडेल की युगोस्लावियातनं रुग्णसेवेसाठी आलेल्या मदर, तेव्हा त्या जेव्हा मुलांसाठी काम करत होत्या, अनाथ मुलांसाठी, तेव्हा लोक समाजातली लोक जेवणासाठी पैसे द्यायच्या, पण त्यांचा छप्पर नव्हतं. म्हणजे उन्हात अनाथनं राहायचं, तर त्यांना कोणीतरी सांगितलं की हा एक व्यापारी आहे ना, तो पैसे देतो, तुम्ही त्यांच्याकडे जा. म्हणून त्या गेल्या. काय हवंय मग त्यांनी सगळं सांगितलं, मी अशी युगोस्लावियातनं आली आहे काम करायला भारतात वगैरे, आणि तुम्हाला मुलांचा छप्पर हवंय, म्हणजे घर बांधून हवंय. हो का, या. आणि म्हणून तो त्या आता या म्हटल्यानंतर त्या हात पुढे करून गेला, तर तो व्यापारी थुकला त्यांच्या हातात. पण ध्येय पक्क होतं त्यांचं, बुलेट प्रूफ ध्येय पाहिजे शिक्षकाचं. ह्याही शिक्षकच होत्या, तर तुमचं ध्येय बुलेट प्रूफ पाहिजे. त्या म्हणाल्या की हे दिलत ना तुम्ही, अहो हे माझ्यासाठी दिलत, मुलांसाठी काय देताय. त्या क्षणाला तो व्यापारी पाघळला, त्याच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. तो उठून त्यांच्या पायाशी गेला, पायावर डोकं ठेवलं आणि म्हणाल्या, मदर चुकलं माझं, मी तुम्हाला बांधून देतो. आणि त्याने बांधून दिलं. हे जे आहे ना, हे कुणीतरी सांगायला हवं ना, तर ते सांगण्याचं काम मी करते. आता त्याच्यातनं काय, आता तुम्ही सांगा की कुठचंही ज्या वेळेला काम करतो ना, तेव्हा आनंद होणं हे महत्त्वाचं असतं. म्हणजे मी एका विषयावर बोलते की एक शिक्षक किती प्रकारे काम करू शकतो हे कळावं, याच्यासाठी मी माझी आनंद यात्रा या विषयावर बोलते. म्हणजे मग माझे ह्याचे ते तुरुंगातले अनुभव, किंवा मी देहविक्रय करणाऱ्या महिलांबरोबर काम केलंय त्यांचे अनुभव, किंवा ऑर्फनेज जे आहेत ना, हे आपला अनाथ आश्रम, म्हणजे आपल्या इथे सँडस रोडला आहे, माटुंग्याला आहे, तिथे डेव्हिड ससून तिथे गेलेली आहे. तर ते अनुभव आमच्या मुलांचे, माझी मुलं माझे गुरु आहेत.
तर हे जे माझे अनुभव आहेत ना, हे मी त्याच्यात सांगते. म्हणजे एक शिक्षक काय काय करू शकतो. फक्त तुम्ही इथे डिजिटल फळे वापरले आणि नुसतं चकाचक वापरलं ते चकाचक बघा किती. आणि म्हणून मला एक अजून हे आठवतं, संस्कृत सुभाषित सांगते मी तुमच्या ह्या प्रश्नावर, की केयूराणी न भूषयन्ति पुरुषम हारा न चंद्रोज्वलाः न स्नानम न विलयपनम न कुसुमम नालंकृता मूर्धजा वाण्येका समलंकरोति पुरुषम या संस्कृता धार्यते क्षीयन्ते खणुभूषणानि सततम वाग्भूषणम भूषणम. म्हणजे काय, म्हणजे तुमचे जे अलंकार आहेत ना ते तुमचे काही वर्षांनी खराब होऊन जाणार आहेत, मळणार आहेत, जुने होणार आहेत, तुटणार आहेत, मोडणार आहेत. पण वाणीचा म्हणजे फक्त संस्कृत येणं असं नाही, वाणीचा सुसंस्कृतपणा हा तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत करणारा अलंकार आहे. आणि तो शिक्षकाने घ्यायला पाहिजे, धारण करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून ही चकाचकची दुनिया ती चकाचक तेवढीच राहणार आहे. आणि म्हणजे असं म्हणतात ना की परत श्लोक सांगत नाही मी, पण सोनं जितकं घासतो, ठोकतो किंवा ते भट्टीत भाजतो तितकं ते अधिक तेजाने लखलखतं. तुम्ही जितकं अधिक मेहनत कराल, अधिक कष्ट कराल त्याच्यासाठी, तितकं तुमचं कर्तृत्व अधिक उजळून निघतं. शोभाताई, या सगळ्या बॅकग्राऊंडवर मला एक शेवटचा छोटासा प्रश्न विचारायचा आहे. आपण शेवट करतोय. या प्रवास तुम्ही जो केला, थोडा आधीचा तुमचा जीवन प्रवास सांगू शकाल का, की कसं काय तुम्ही ह्याच्याकडे वळला? कारण प्रत्येकाला काहीतरी ट्रिगर असतं ना, काहीतरी कॉलिंग असतं. तर तुम्ही कसं काय या क्षेत्रात आलात, कसं आलात? त्याच्यापूर्वी एकच सेकंद फक्त मी माझा राष्ट्रपती पुरस्काराचा अनुभव सांगते, की म्हणजे तिथे सुद्धा आपला स्वभाव कसा असतो बघा आणि तो कसा उपयोगी पडतो. तर आमची 5 स्टार हॉटेलमध्ये सोय केली होती भारत सरकारने. आम्ही त्यांचे 5 दिवस पाहुणे होतो. पंतप्रधानांची भेट होती. नंतर सगळं छान, आधी रिहर्सल झाली वगैरे. आणि आमच्या ज्या हॉटेलमध्ये आम्ही राहत होतो तिथला दारवान होता ना, तो पंजाबी होता, असा यंग आणि असा छान दिसायचा वगैरे. मी त्याला म्हणजे मी गेल्यावर म्हटलं ना की किती छान दिसता तुम्ही, देखणा होता असं, ते हे घातलेला वगैरे आणि असा छान होता, उंच गोरा वगैरे. तर मला म्हणजे रोज त्याच्याशी संवाद जाता येताना व्हायचा वगैरे वगैरे. आणि शेवटच्या दिवशी जेव्हा आम्ही तो पुरस्कार घ्यायला गेलो ना, तेव्हा तो मला म्हणाला, दीदी आपके लिए ना कुछ गिफ्ट है मेरे पास. म्हटलं अरे वा, सगळ्यांसाठी? नाही नाही नाही, सिर्फ आपके लिए. म्हटलं क्यों, मैं स्पेशल हो क्या? म्हणाला हां तुम स्पेशल हो, तुम इन सबसे खूप अलग हो. आणि त्यांना मी सांगू का की राष्ट्रपतींनी काय दिलं याच्यापेक्षा असं तो काय मला देणार आहे आणि त्याने काय दिलं हे बघण्यात मला खूप आनंद उत्साह होता. त्याने मला छान गणपतीची अशी फ्रेम दिली, अगदी वेगळाच गणपती होता. आणि लपून त्याने, आणि आम्हाला एक कंपॅनियन अलाउड होता तिथे जायला. मी आणि माझे यजमान आम्ही गेलो होतो, तर लपून त्याने नकळत आमचा फोटो काढला होता दोघांचा. त्याचं ते म्हणजे हार्ड कॉपी त्याची ती त्याच्यात होती खोक्यात, आणि छान गुलाबी रॅपरमध्ये घालून आम्हाला ते दिलं. मी म्हटलं ह्याच्यापेक्षा आणखीन आनंदाचा भाग काय आहे नाही का. असा माझा राष्ट्रपती पुरस्काराचा अनुभव होता. आणि तेव्हा आपले राष्ट्रपती हे होते प्रणवदा होते, प्रणव मुखर्जी, भारतरत्न प्रणव मुखर्जी. तर ह्याच्यासाठी एक टाळ्या व्हायलाच पाहिजे राष्ट्रपती पुरस्काराचा. दाद देण्याचे तुम्हाला भान आहे, आज शब्दाची कसोटी छान आहे, या जरा सांभाळून कंठी सुरांनो, वावगे बोलू नका हो अक्षरांनो, कारण जाणकारांचा शहाणा कान आहे, जाणकारांचा शहाणा कान आहे. आधीचा प्रवास तुमचा थोडासा. खरं सांगू का, एक आई म्हणून मी या शाळेत आले. माझ्या मुलाला इयान, माझ्या मुलाचं नाव, त्याला कर्णबधिरत्व होतं म्हणून मी शाळेत आले. आणि मी तेव्हा इतकी कृश होते की माझं वजन 35-36 किलो होतं. आणि माझ्या ज्या कुंदाताई त्या मला ट्रेनिंग कोर्सला ॲडमिशन द्यायला तयार नव्हत्या. मला म्हणाले तुम्ही पूर्ण करणार नाही कोर्स, पालकांचा करा, म्हणजे त्याला परीक्षा नाही. म्हटलं नाही, त्याला तर पूर्ण करीन, तुम्हाला शब्द देते मी पूर्ण करेन. आणि त्याप्रमाणे मी कोर्स केला. आणि नंतर त्यांनी मला बोलवून घेतलं शाळेत, तुम्ही शिकवायला यायचं वगैरे. आणि मी एक आई म्हणून शाळेत आले, गरज म्हणून. मला संस्कृतसाठी मला मिळालं होतं काम, लेक्चररशिप वगैरे, पण मी इथे आले. आणि मग मी या शाळेत खूप हे झाले. आणि मग आई म्हणून त्या वर्षी इयान माझ्या वर्गात आला, योगायोगाने. किती वर्षाचा होता? 8 वर्षाचा असताना तो माझ्या वर्गात आला. आणि म्हणजे 3-3.5 वर्षापासून त्याला आम्ही अर्ली इंटरव्हेन्शन.
ते सुद्धा मिसगाईड झाल्यामुळे थोडंसं उशीर झाला डॉक्टरांच्या. पण ठीक आहे. आणि मग आम्ही शाळेत आलो. मग मी एक आई आणि एक शिक्षिका झाले. आणि नंतर अगदी 2 दिवसाच्या आजारपणाने यान मला सोडून केला, आम्हाला दोघांनाही. आणि त्यावेळेला डायलेमा झाला की आता संस्कृत करायचं की शाळेत यायचं. सगळ्यांचं नातेवाईकांचं मत होतं आता कशाला जातेस तिथे, जे ध्येय होतं ते संपलं ना. मग त्यावेळेला कुंदाताईंचा फक्त एक फोन आला की शोभा तुझी मुलं वाट बघतायत. आणि त्या क्षणी डायलेमा संपला. मी 15व्या दिवशी शाळेत गेले. वर्गातला एक मुलगा फक्त कायमसाठी गैरहजर होता. आणि मुलांना सांगून ठेवलेलं होतं की शोभाताईला काहीही विचारायचं नाही. पण तो काळ मृत्यू न बघितलेली मुलं होती, त्यामुळे त्याने मला मग त्याचं इयांची कंपॉस कुठे ठेवायची आपण वगैरे असं. पण मी ज्या वेळेला घरातनं बाहेर पडले ना तेव्हा मी ठरवलं होतं मी कोणाच्याही समोर डोळ्यातनं पाणी काढणार नाही. आणि प्राऊड टू से की मी आजतागायत मी कोणाच्याही समोर डोळ्यातनं पाणी काढलेलं नाही आहे. आणि तो खूप अवघड काळ होता अर्थात, परंतु त्याच्यावर मात करण्यासाठी म्हणून मी ही आता जे तुम्ही मगाशी म्हणालात की मी इतकं काय काय करत गेले, ह्याचा कारण हेच आहे की ह्याच्यातनं मी. आणि त्याच वेळेला मी संस्कृतचे बघा असं म्हणतात ना कमिंग इव्हेंट्स कास्ट देअर शॅडोज फोर्थ, अगदी तसं झालं की त्याच वर्षी जूनपासून मी क्लास घ्यायला सुरुवात केली होती. तो ऑगस्टमध्ये गेला. तर त्याला माहिती नव्हतं मी सकाळी 6 वाजता संस्कृतचे क्लास घेते. एकदा तो लवकर उठला, लांब शाळा होती ना, ट्रेनमधनं जायचं. ते एकदा उठला आणि मग माझ्या क्लासच्या इथे आला. आणि त्याला आश्चर्यच वाटलं की आई एवढ्या मोठ्या दादाताईंना शिकवते. असं तो असा विस्मयचकित झाला, त्याला काहीच माहिती नव्हतं वगैरे. आणि मग मी स्वतःला गुंतवत गेले. मग मी म्हणजे अनेक सदरं लिहिली पुस्तक ह्याच्यामध्ये, दैनिकांमध्ये लिहित गेले, पुस्तक परीक्षणं करत गेले, कार्यक्रम करत गेले आणि बरंच काय काय उद्योग करत गेले. आणि एकदा एका शाळेमध्ये मला बोईसरला मी एका शाळेत गेले होते. त्यांनी मला विचारलं की शोभा ते तुम्हाला स्वतःला मुलं किती? म्हटलं मला 65 मुलं आहेत. तर माझ्या शाळेत 65 विद्यार्थी होते. मी ते म्हणाले नाही हो तुम्हाला विचारते. म्हटलं मी मलाच सांगते. मी कधीच आणि कोणालाही मी ही गोष्ट सांगत नाही, कारण काय होतं की एखादी अशी गोष्ट सांगितली की बघण्याचा दृष्टिकोनच माझ्याकडे बदलून जातो. आणि हा माझा आनंदाचा हा सगळा जो पसारा आहे ना तो मला आनंददायीच ठेवायचा आहे. त्याच्यामुळे मी हे शक्यतो कोणाला सांगत नाही. परंतु आज या ग्रंथालयाच्या प्लॅटफॉर्मवर मला वाटलं की सांगावंसं. आणि मुख्य म्हणजे नंतर मला असं एका माझ्या मैत्रिणीचं पत्र आलं की तुला फक्त या क्षेत्रामध्ये आणून सोडण्यासाठी तो आला होता. आणि खूप आनंद त्याने मला दिला. आणि मी नेहमी असं म्हणते की तुम्हाला सांगितलं नाही मगाच्या प्रवासामध्ये की मी कृत्रिम गर्भधारणा या विषयावर पण मी काम केलेलं आहे. ART टेक्निक, असिस्टेड रिप्रोडक्शन टेक्निक, म्हणजे मी त्या माझ्या सामाजिक भानमध्ये हा विषय बोलते की तुमच्या घरातली समस्या ही संधी कशी होऊ शकते. माझ्या यजमानांचं ऑपरेशन झालं होतं आणि तेव्हा मी ड्रीप बघत राहायची ना, असं 15 दिवस मेजर ऑपरेशन होतं आणि ड्रीप बघत राहायची. त्याच्यापेक्षा मी माझं काम करत होते. तर डॉक्टर तिथले एक गायनॅक होते ते ART वाले, ते म्हणाले ही कोण बाई आहे. मग ते जरा बरे झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझी मिसेस आहे, मग ती काय करते वगैरे. आणि मग मी त्यांच्यासाठी आर्टिकल्स लिहिली. म्हणजे मला मेडिकलमधला पण येत नाही, पण मी त्या सगळा अभ्यास गॅमिट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर, झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर असं सगळं शिकले आणि लिहिली. आणि मी त्या एक हिंदी लेखाची स्पर्धा आली होती, त्याच्यात तो सगळ्या आकृत्या वगैरे काढून मी तो लेख पाठवला आणि माझ्या लेखाला हिंदी भाषी पुरस्कार राष्ट्रीय स्तरावरचा मिळाला. म्हणजे घरातली संधी, आपली समस्या ही सुद्धा संधी कशी होऊ शकते, संधीचं सोनं करणं असं सगळं होत गेलं. आणि मग आता असं वाटतं की सपना तो ऐसा होय अपना सब भूल ही जावे, औरों की सोच भलाई अपना तो मिल ही जावे. तसाच मला काहीही न विचार करता राष्ट्रपती मिळून गेला. आणि काय म्हणायचं की आनंद आहे, ही आनंद यात्रा आहे. आणि त्या आनंद यात्रेमध्ये मी काय म्हणायचं त्याला की त्यावेळेला म्हणजे मला सांगायला आवडेल की त्यावेळेला काय व्हायचं माहिती आहे का की वय खूप लहान होतं. मी 29 वर्षाची 30 वर्षाची जवळ जेमतेम होते जेव्हा. आणि आमचं एकमेव अपत्य होतं ते. त्यामुळे तेव्हाच जेव्हा व्हायच्या आधीच ठरवतं की असेल तर आपलं एकमेव अपत्य.
आणि त्यामुळे आम्ही आता असं ठरवलं की आपण दोघांनी अशा पालकांसाठी, अशा मुलांसाठी किंवा जे कोणी गरजू आहेत ना त्यांच्यासाठी आपण जगूया, समाजाचं ऋण काही प्रमाणात फेडूया. आणि म्हणून गेली 25हून अधिक वर्ष मी हे गाण्याचे कार्यक्रम, व्याख्यानं वगैरे देते. त्यातनं मला मानधन मिळतं छानपैकी. आणि ते सगळं मानधन एकही पैसा मला न ठेवता आम्ही, तेच सगळं करतात बँकर असल्यामुळे, मी काहीही करत नाही, तर ते सगळे पैसे आम्ही छान कामासाठी देऊन टाकतो. आत्ताच एका माझ्या, जिचं नाव मगाशी मी घेतलं, मीना सप्रे, तिच्या घरी पोळ्या करण्यासाठी एक बाई यायच्या. त्यांचा मुलगा IITतनं इंजिनियर झाला आणि आम्ही दोघं आणि ती मीना सप्रे, आम्ही दोघी त्यांच्या पाठी आम्ही हिमालय राहिलो होतो होऊन. म्हणजे अशी अनेक मुलं आहेत की ज्यांच्या पाठी. आणि मुलांचं हिअरिंग एड्स ज्याची 1-1.5 लाख रुपये किंमत असते, दर 5 वर्षांनी खर्च असतो, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि देतो. हाडाचा शिक्षक काय असतो हे आज आपल्यापुढे एक जाज्वल्य उदाहरण आहे. खरंच म्हणजे काय म्हणतात त्याला, मला तुमचे आभार कसे मग हेही समजत नाही. फक्त मी एक श्लोक म्हणते, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आणि मला नेहमी असं वाटतं की म्हणजे माझा हा आत्ता वैयक्तिक गोष्ट सांगितली ना की सगळ्यांचा मूड बदलून जातो माझ्या बदल्याचा. म्हणून मी एक छोटीशी कविता म्हणते. आम्हाला खूप शिकण्यासारखं आहे तुमच्याकडून शोभा. तुमचे डोळे पाणावलेत मला दिसतं. पण मी बघा असं हे पहिल्यांदा घडतंय. माझे मिस्टर पण म्हणते, कारण मी कधीही रडत नाही, मी खरंच रडत नाही, कारण मीही ह्या क्षेत्रात काम. म्हणूनच मी एक आनंदाची कविता आपल्या समोर म्हणते आणि आपला हा आजचा हे संपवते. तुम्ही मला साथ द्या जर जमलं तर. जेव्हा मुलांना आई सोडायला यायच्या की नाही, तर माझ्या वर्गात एक मुलगा होता, त्याच्या आईचे असे छान लांबलचक केस वगैरे होते, तर त्याच्यावरनं मला, आणि आम्हाला तेव्हा ह्याचा MSCIT करणं सक्तीचं केलं होतं, तर ते सगळं टेक्निकल शिकायचं हे थोडंसं त्रासदायक होतं त्या काळात. म्हणजे कम्प्युटर यायचा पण ते शिकणं त्रासदायक होतं. तर त्यावेळेला सेट वगैरे बसायला लागलं नाही ना तुम्हाला? ते शिक्षक क्षेत्रामध्ये येण्यासाठी नेट सेट वगैरे हा प्रकार नव्हता ना? कारण हल्ली नाही, नेट सेट आम्हाला नव्हतं. आम्ही नेहमी शिक्षण प्रवाहाच्या वेगळे राहिलो आणि त्याच्यासाठी मी खूप लेख लिहिले की आम्ही का नाही शिक्षण प्रवाहात, कधीच नाही, पण आम्ही तरी सुद्धा जवळ. म्हणून एक छोटीशी छान कविता म्हणते, मीच लिहिलेली अर्थात. म्हणजे मुलांना सोडताना आईला काय वाटतं, आणि आजही सगळ्या आयांना काय वाटत असेल. मला रोज शाळेत सोडताना ग आई, तुला पण वाटतं का ग वर्गात बसावं बाई, हरवलेले दिवस आपले परत शोधावे बाई, सांग ना ग आई, सांग ना ग आई, लांब लचक केसांच्या घालून पुन्हा वेण्या, लाल बिनी लावून होऊ आपण शाण्या, अगं परत एकदा शाळेचा गडवेश घालू बाई, सांग ना ग आई, सांग ना ग आई. म्हणजे नेहमी कार्यक्रमात मी सगळ्यांकडनं म्हणून घेते, शिवरायांचा इतिहास परत वाचू एकदा, भूगोलाच्या नकाशात परत डोकावू एकदा, अगं गणिताचे पाढे पाठ करू बाई, सांग ना ग आई, सांग ना ग आई, येत नव्हती आई कधी तुझ्या बरोबर, म्हणजे आम्हाला कधी सोडायला आलं नाही नको, येत नव्हती आई कधी तुझ्या बरोबर, वाटत नव्हती भीती का ग तुला खरोखर, अगं स्कूल बस नव्हती तेव्हा बरंच झालं बाई, सांग ना ग आई, सांग ना ग आई. शेवटचं, दप्तराचं ओझं नव्हतं ना ग तुला, मेहंदी लावायची गंमत आली ना ग तुला, मनासारखं वागत होतीस ना ग आई, सांग ना ग आई, सांग ना ग आई, सांग ना ग आई, सांग ना ग आई. मनापासून मी ग्रंथाली परिवाराचे अश्विनीताई, आपण सुधाताई, धनश्रीताई, सुदेशजी आणि सगळे तंत्रज्ञान सांभाळणारे सगळे आणि आपण सगळे श्रोते, या सगळ्यांबद्दल मी कृतज्ञता आणि ऋण व्यक्त करते. आणि कधीतरी मला ग्रंथालीच्या या ह्याच्यावर एखादी छानशी मैफिल आपल्यासमोर सादर करायला आवडेल, एखादं छानसं व्याख्यान वसंत ऋतू द्यायला आवडेल, वर्षा कोसळती धारा हे करायला सादर करायला आवडेल. मनापासून धन्यवाद, कृतज्ञ. आणि शेवटी एवढंच म्हणते, या रम्य सांजवेळी, या रम्य सांजवेळी दिन संपला स्मरावा, आकंठ भोगलेला आनंद साठवावा, ज्ञानामृतास प्यालो आकंठ तृप्त झालो, या ग्रंथारी परिवाराचा आणि त्यांच्या सगळ्या वाचकांचा असाच उत्कर्ष व्हावा, असा.
आपला सगळा प्रवास हा प्रेरणादायी आहेत आणि एक शिक्षक म्हणून ग्रेटच आहात तुम्ही शोभाताई. अक्षरशः तुम्हाला वंदन आणि असंच आमच्याशी जोडलेल्या राहा ग्रंथाली परिवाराशी हीच तुम्हाला विनंती. एक मिनिट, बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल वुमन देर इज अ मॅन. टाळ्या होऊन जाऊ दे सरांची. आणि सरांना खरं तर काल बरं नव्हतं, म्हणजे आज पण बऱ्यापैकी बरं नाही आहे. आणि असं सगळं असतानाही दोघं जण ठरवलेला वेळ आणि ठरवलेला कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला. खरंच खूप आभार मी दोघांचे. सांगायचं विसरले मगाच्या ह्याच्यामध्ये, मी अनेक मुलाखती घेतल्यात, म्हणजे ते सुद्धा म्हणजे खरंच म्हणजे काय म्हणायचं, आज मागे वळून बघताना मला वाटतं अजूनही मी घेते. तर मी त्याच्यामध्ये फक्त सांगते की झलक म्हणून कोणाच्या मुलाखती घेतल्या. डॉक्टर स्नेहलता देशमुख, डॉक्टर सलील कुलकर्णी, डॉक्टर राजेंद्र बर्वे, श्रीनिवास खळे, गंगाराम गवाणकर, सुदेश भोसले, साधना सरगम, महेश काळे, डॉक्टर अपर्णा मयेकर, नंतर पत्रकार अशोक जैन. ही फक्त मोजकी नावं सांगितली आणि खूप आहेत. खूपच आज तुमची मुलाखत घ्यायचं भाग्य मला संधी मिळाली. अजून काय पाहिजे. खूप खूप धन्यवाद शोभाताई आणि खूप खूप धन्यवाद नाखरे सर.